नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. अनअकॅडमी या भारतातल्या सर्वात मोठ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचे स्वागत. त्याचबरोबर अनअकॅडमीचं यूट्यूब चॅनल लेट्स क्रॅक इट महाराष्ट्र एक्झाम याच्यावर सुद्धा आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण अनअकॅडमीवर किंवा अनअकॅडमीच्या माध्यमातून जो कंटेंट आहे, जसा MPSCच्या संदर्भातचा जो कंटेंट आहे, एक्झॅक्ट ज्या गोष्टी आपल्याला करणं गरजेचं आहे त्याचं डिस्कशन या ठिकाणी करणार आहोत. याच्यासाठी अनअकॅडमी हा भारतातला सर्वात मोठा प्लॅटफॉर्म आहे, ज्या ठिकाणी आपल्याला लाईव्ह लेक्चर्स असतील, त्याचबरोबर एज्युकेटर्स असतील, त्याचबरोबर आपले डाऊट सेशन असेल, टेस्ट सिरीज असेल, ओके, आणि त्याचबरोबर या ठिकाणी अनलिमिटेड लाईव्ह आणि रेकॉर्डेड कोर्सेस उपलब्ध आहेत. लाईव्ह कोर्सेसच्या माध्यमातून तुम्हाला क्लासरूमचा फील डेफिनेटली येतो. त्याचबरोबर इथं जे कंटेंट दिले जातात त्या कंटेंटच्या आधारावर आपण MPSC किंवा राज्यसेवा असेल ही एक्झाम निश्चित क्रॅक करू शकता. याच्यासाठी तुम्हाला सबस्क्रिप्शन घेणं गरजेचं आहे. हे सबस्क्रिप्शन घेतल्यानंतर तुम्हाला डेली लाईव्ह लेक्चर्स असतील. या डेली लाईव्ह लेक्चरच्या माध्यमातून तुम्हाला एक तर तुमचं लाईव्ह लेक्चर्स असतील, दुसरं तुमचं डाऊट सेशन असेल, तुमचे काही डाऊट्स असतील तुमचे लागलीच सॉल्व्ह केले जातात. त्याचबरोबर टेस्ट सिरीज असेल, कारण लेक्चर दिल्यानंतर जे काही समजलेलं आहे, नेमके आपल्याला अंडरस्टँडिंग झालेली आहे का नाही किंवा आपल्याला समजलं का नाही हे चेक करण्यासाठी आपल्याला टेस्ट देणं गरजेचं आहे. तर टेस्ट सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्याचबरोबर अनलिमिटेड ॲक्सेस हा सर्वात महत्त्वाचा पॉइंट या ठिकाणी आहे. आपण जर एखादं लेक्चर आपल्याच्यानं हे झालं नाही, आपण त्या लेक्चरला अटेंड होऊ शकलो नाही, तर इतर तुमच्या कुठल्याही वेळेमध्ये ते रेकॉर्डेड लेक्चर तुम्ही पाहू शकता. तर आणि हे अनलिमिटेड ॲक्सेस अनअकॅडमीने आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे. तर हा एक उत्कृष्ट असा प्लॅटफॉर्म आहे. त्यानंतर या ठिकाणी लाईव्ह क्लासेसच्या माध्यमातून एज्युकेटर्स हे आपल्याला सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतात. आणि त्याचबरोबर या ठिकाणी फ्री आणि त्याचबरोबर प्लसचे कोर्स, दोन्ही प्रकारचे कोर्स या ठिकाणी उपलब्ध आहेत. अ, नेमकं कसं एज्युकेटर्स आहेत किंवा कशा पद्धतीने शिकवतात याच्यासाठी तुम्हाला फ्री लेक्चर सुद्धा अनअकॅडमीवर उपलब्ध आहे. याच्यासाठी तुम्हाला अनअकॅडमी हे ॲप डाउनलोड करणं गरजेचं आहे. डाउनलोड केल्यानंतर अ, तुम्हाला हे सर्व कोर्सेस उपलब्ध होतील. यामध्ये जे एज्युकेटर्स आहेत, हे एज्युकेटर्स वेल एज्युकेटेड आणि आपल्या पद्धतीनं 100% देण्याचा प्रयत्न करतात. तर अशा प्रकारचे एज्युकेटर्स आणि त्यानंतर विविध प्रकारचे कोर्सेस आहेत. त्याच्यामध्ये अनेक अपकमिंग कोर्सेस आहेत. इव्हन आपला इकॉनॉमीचा कोर्स सुद्धा अपकमिंग आहे. काही दिवसामध्येच तो लॉन्च केला जाईल आणि अ, या माध्यमातून अ, आपल्याला MPSC किंवा PSI-STI असेल, राज्यसेवा असेल किंवा इतर परीक्षा आपल्याला क्रॅक करता येतील. अ, या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून इंडियन इकॉनॉमी किंवा इतर जे सब्जेक्ट वाईज हे आहेत, मॉड्यूल आहे, ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. त्याला सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करू शकता किंवा एक पर्टिक्युलर सब्जेक्ट. त्याचबरोबर फाउंडेशन बॅच सुद्धा उपलब्ध आहेत. तर या अनअकॅडमीच्या माध्यमातून तुम्ही तुमचं ड्रीम गोल हे गाठू शकता. त्यासाठी निश्चित फायदा तुम्हाला होईल. आता ह्याच्यासाठी तुम्हाला सबस्क्रिप्शन घेणं गरजेचं आहे. MPSC साठी किंवा या कोर्ससाठी तुम्हाला सबस्क्रिप्शन घेणं गरजेचं आहे. आता हे सबस्क्रिप्शन हे 1 महिन्यापासून सुरू होतं. मग 1 महिन्याचं असेल, 3 महिन्याचं असेल, 6 महिने, नंतर 12 महिने किंवा 24 महिने म्हणजे 1 वर्षाचं सबस्क्रिप्शन असतं. 1 वर्षाची फी या ठिकाणी ₹15,200 आहे. आपण त्याला तुम्ही इन्स्टॉलमेंटमध्ये सुद्धा पे करू शकता. म्हणजे ₹633 पर मंथ EMI याला या ठिकाणी तुम्ही भरू शकता. आणि 12 महिन्यासाठी जर घेतलं तर 10,450. तर 10,450 मध्ये आपण या ठिकाणी 1 वर्ष क्लास करू शकता आणि 24 महिने मंथ मीन्स 2 वर्षे. आपण 2 वर्षे हा क्लास करू शकता. याच्यासाठी ₹15,200 फी आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये अ, जर तुम्हाला या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं असेल आणि काही डिस्काउंट पाहिजे असेल, तर आपण हा जो माझा रेफरल कोड आहे शिवराज, हा कोड वापरल्यानंतर या ठिकाणी ही जी किंमत आहे किंवा ही जी फीस आहे याच्यावर तुम्हाला 10% ऑफ या ठिकाणी उपलब्ध होईल. म्हणजे 10% ऑफ तुम्ही घेऊ शकता आणि या एका कोर्सला तुम्ही ॲडमिशन घेतल्यानंतर तुम्ही बाकीचे सर्व टीमचे किंवा सर्व एज्युकेटर्सचे
कोर्स फ्रीली उपलब्ध करू शकता. म्हणजे याच फीसमध्ये तुम्ही इतर कोर्सेस सुद्धा करू शकता. ठीक आहे. याच्यासाठी तुम्हाला हा शिवराज हा कोड वापरायचा आहे, रेफरल कोड वापरायचा आहे. रेफरल कोड वापरल्यानंतर तुम्हाला 10% डिस्काउंट मिळेल. तर निश्चित जॉईन करा आणि एक म्हणजे किंवा लाईव्ह जो क्लास आहे त्याचा एक फील जो आहे तो फील तुम्हाला निश्चित मिळेल. तर आपण अनअकॅडमीच्या माध्यमातून आजचं आपलं हे दुसरं लेक्चर आहे. त्या दुसऱ्या लेक्चरला आपण सुरुवात करू. आता पहिल्या लेक्चरमध्ये आपण पहिली पायरी या ठिकाणी क्लिअर केली होती. याच्यामध्ये फर्स्ट स्टेप आहे. पहिली स्टेप काय होती? तर आपला जो सिलेबस आहे, ठीक आहे, म्हणजे जो अभ्यासक्रम आहे तो आपण या अगोदरच्या लेक्चरला डिस्कस केला होता. ती व्हिडिओ सुद्धा बघा, कारण त्यामध्ये आपण ज्या गोष्टी आयोग विचारतं किंवा आयोग नेमकं कसे कोणत्या बाबीवर फोकस करतं याच्यावर काल डिस्कस केलं होतं. कारण आपण साध्या आणि सिंपल भाषेमध्ये सिलेबस समजून घेतला होता. कारण जर सिलेबसच किंवा अभ्यासक्रम जर समजला नाही तर आपण पहिल्या स्टेपवरून दुसऱ्या स्टेपकडे फॉरवर्ड होऊ शकत नाही किंवा पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळं पहिली जी स्टेप आहे ती म्हणजे अभ्यासक्रम किंवा सिलेबस समजून घेणे, त्याला डिकोडिफाय करता आलं पाहिजे किंवा सिम्प्लिफाय करता आलं पाहिजे. प्रत्येक कन्सेप्टचा अर्थ, प्रत्येक शब्दाचा अर्थ तुम्हाला समजला पाहिजे. कारण ही पहिली स्टेप आहे आपली आणि ही पहिली स्टेप जर क्लिअर झाली तरच आपण दुसऱ्या स्टेपकडे जातो. तर दुसरी स्टेप, आज आपण ही जी दुसरी स्टेप आहे याचं आपण डिस्कशन करणार आहोत. आणि या दुसऱ्या स्टेपमध्ये काय आहे? तर याच्यामध्ये आहेत आयोगाचे क्वेश्चन. ठीक. आता नेमकं आयोगाचे क्वेश्चन आणि त्याचं आपल्याला अनालिसिस. आता या अनालिसिसच्या माध्यमातून नेमकं आपल्याला काय शिकायचं आहे? तर क्वेश्चनची फ्रेमिंग कशी असते, क्वेश्चन कसे तयार केले जातात, क्वेश्चन मध्ये कुठं या ठिकाणी ट्रॅप असतात किंवा कुठं खड्डा असतो. ठीक आहे. आणि एखादा प्रश्न वाक्य आपल्याला सोडून देणं गरजेचं असतो, स्किप करणं गरजेचं असतो. तो म्हणून नेमका प्रश्न कोणता आहे की आपल्याला स्किप करायचा आहे किंवा कोणता प्रश्न आपण हँडल करू शकतो, कोणता प्रश्न आपण लॉजिकली सोडू शकतो, या सर्व बाबीचं डिस्कशन आजच्या स्टेप 2 मध्ये आपण करणार आहोत. आणि याच्यामध्ये विशेषतः आपण आजचं जे लेक्चर आहे हे स्पेशली कंबाईन साठी आहे. कंबाईन पूर्व परीक्षेचा जो सिलेबस आहे आणि त्यानंतर त्याचं विश्लेषण आयोगाच्या पेपरचं कंबाईन पूर्व परीक्षा, या कंबाईन पूर्व परीक्षेचा जो सिलेबस आणि त्यानंतर आयोगाचे क्वेश्चन पेपर याचा विचार या ठिकाणी करणार आहोत, डिस्कशन आपण करणार आहोत. त्यानंतर तिसरी स्टेप याच्या पुढे असेल. ती स्टेप म्हणजे काय आहे? आता ऍक्शन मोड. ओके. ऍक्शन मोड. आता हा ऍक्शन मोड म्हणजे काय आहे ते आता आपल्याला समजलेलं आहे. ओके. ऍक्शन मोड. आता आपल्याला पहिलं समजलंय. पहिल्या स्टेपमध्ये सिलेबस, दुसऱ्या स्टेपमध्ये आयोगाचे पेपर्स, ओके, आणि तिसऱ्या स्टेपमध्ये ऍक्शन. ऍक्शन म्हणजे काय? तर आपल्याला आता अभ्यासाला सुरुवात करायची आहे. कारण आपण जेव्हा फाउंडेशन बॅचला ऍडमिशन घेत असतो किंवा फाउंडेशनची तयारी करत असतो किंवा आपण थर्ड इयरला किंवा सेकंड इयरला असाल किंवा ग्रॅज्युएशन झालेलं असेल, जेव्हा आपण स्पर्धा परीक्षेची अभ्यासाला सुरुवात करतो, ओके, स्पर्धा परीक्षेचा अभ्यासाला सुरुवात करतो तेव्हा आपल्याला समजलं पाहिजे किंवा ही स्पर्धा आहे. ओके. मला सर्वांना डार्विनचा सिद्धांत माहित असेल. हे डार्विनचा सिद्धांत, उत्क्रांतीवादाचा सिद्धांत. आता या डार्विनच्या सिद्धांतामध्ये काय सांगितलं होतं त्यांनी? की सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट. ओके. सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट. सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट याचा अर्थ काय आहे? की जो व्यक्ती ताकदवान आहे तोच काय होऊ शकतो? सर्व्हाइव्ह होऊ शकतो. म्हणजे सर्व्हाइव्ह ऑफ द फिटेस्ट. ओके. आता सध्याच्या परिस्थिती आपण जर बघितलं, कोरोनाच्या बाबतीत सुद्धा बघितलं तर कोरोना याचा अटॅक किंवा कोरोना हा सक्षम व्यक्तीला झाल्यानंतर त्याचं बरं होण्याचं किंवा दुरुस्त होण्याचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट. जो फिट असेल तो या ठिकाणी होतो. स्पर्धेमध्ये सुद्धा तसंच आहे. जो व्यक्ती फिट असेल, त्याला सिलेबस समजला असेल, त्याला आयोगाची मेथड समजली असेल, आयोगानं कशा प्रकारे फ्रेमिंग प्रश्नाची केलेली आहे, त्या पद्धतीनं आपलं माइंड सेट करणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर सिलेबस आणि त्यानंतर रेफरन्स बुक हे जर समजलं तरच आपण स्पर्धेमध्ये टिकू शकतो. तरच ह्या सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट या संकल्पनेमध्ये आपण बसू शकतो. तर आजपासून आपण कंबाईनचं काल घेतलेलं डिस्कशन आणि त्याला आधारित असणारे प्रश्न याचा विचार करू. आपण काल बघितलं होतं की हा कंबाईन ग्रुप बी
सिलेबस आहे, ज्याच्यामध्ये हा सिलेबस 9 पॉइंट मध्ये आपण डिवाइड केला होता. आयोग ह्या 9 पॉइंट वरच प्रश्न विचारत असतो. 1-2 पॉइंट किंवा 2 ते 3 चॅप्टर आपल्याला एक्स्ट्रा करायचे आहेत. ओके, मे बी पॉसिबिलिटीसाठी, परंतु 9 चॅप्टर जे आहेत जे या ठिकाणी दिलेले आहेत याच्यावरच आयोग तुम्हाला प्रश्न विचारतं. काल आपण डिस्कस केलं होतं की राष्ट्रीय उत्पन्न असेल, शेती असेल, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य, बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती आणि त्यानंतर शासकीय अर्थव्यवस्था. मग याच्यामध्ये अर्थसंकल्प, लेखापरीक्षण, ओके, या बाबींचा विचार, म्हणजे हे जे 9 पॉइंट आहेत त्याच्यावरच आयोग प्रश्न विचारतो. आता याची पीडीएफ सुद्धा आपण उपलब्ध करून दिलेली आहे. जे 2017 पासून, ओके, 2017 पासून ते 19 पर्यंतचे जे पेपर झालेले आहेत 2017 ते 19 याची पीडीएफ, म्हणजे घटकनिहाय जे विश्लेषण केलेले आहे याची पीडीएफ आपल्या डायरेक्शन अकॅडमी या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे. ती निश्चित डाउनलोड करा आणि त्यानंतर हे डिस्कशन पाहिल्यावर तुम्हाला आयडिया येईल की नेमका अभ्यास कसा करायचा आहे, आपला अप्रोच कसा असला पाहिजे. ओके, तर ही पीडीएफ तुम्ही डाउनलोड करू शकता. ओके, आपण आता याच सिलेबसच्या आधारावर आपण सिम्प्लिफाईड सिलेबस केला होता किंवा नेमके किती चॅप्टर्स आपल्याला करायचे आहेत. ठीक आहे, हे सर्व चॅप्टर्स आपण बघितले होते काल. राष्ट्रीय उत्पन्न असेल, शेती, उद्योग, परकीय व्यापार. परकीय व्यापार म्हणलं की बीओपी आलं आणि बीओटी आलं, दोन्ही पण. त्यानंतर बँकिंग म्हणल्यानंतर सर्वच आरबीआय, त्यानंतर व्यापारी बँका आणि सहकारी बँका. सहकारी बँकेवर प्रश्न विचारले जात नाहीत, परंतु आपण हे या ठिकाणी एक जनरल किंवा की एक्स्ट्रा चॅप्टर म्हणून करून ठेवू शकतो. त्यानंतर लोकसंख्या, दारिद्र्य, बेरोजगारी आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे हे राजकोषीय मुद्रा व राजकोषीय नीती आणि बजेट, याच्यावर निश्चित प्रश्न विचारले जातात आणि सर्वात जास्त वेटेज या ठिकाणी आहे. त्यानंतर पंचवार्षिक योजना आहे, चलनवाढ प्रश्न विचारले जात नाहीत, पूर्वी विचारले जात होते, परंतु हा भाग आपल्याला समजणं गरजेचं आहे, कारण पंचवार्षिक योजनामध्ये सुद्धा कोणत्या योजनेमध्ये चलनवाढ झाली होती, ओके, किंवा कोणत्या याच्यामध्ये टॅक्स वाढवण्यात आला होता, तर ह्या सर्व बाबी माहीत असाव्या. त्यानंतर आंतरराष्ट्रीय संघटना आणि याच्यामध्ये सुद्धा IMF, वर्ल्ड बँक असेल, त्यानंतर WTO असेल, या सर्वांच्या बाबत आपल्याला एक्झॅक्ट माहिती असली पाहिजे. आता आपण आपला पुढचा जो पॉइंट आहे तो म्हणजे सिलेबस. ओके, आता आपण आयोगाचे जे पेपर्स आहेत, जे संयुक्त पूर्व परीक्षा, आपण फक्त आज फोकस कशावर करणार आहोत, संयुक्त पूर्व परीक्षा. उद्याच्याला आपण राज्यसेवावर फोकस करू, त्यानंतर कंबाईन मेन्स आणि त्यानंतर राज्यसेवा मेन्स याचं सुद्धा विश्लेषण आपण करणार आहोत. त्यानंतर आपण आपली जी मेन सिरीज आहे, लेक्चरची सिरीज आपली ही सुरू होईल. लाईव्ह लेक्चर सुद्धा सुरू होतील आणि ॲपवर सुद्धा हे लेक्चर उपलब्ध असतील. तर 2017 ते 19 या प्रश्नांचं आपण विश्लेषण केलेलं आहे. त्याच्यामध्ये जे आयोगाने प्रश्न दिलेले आहेत त्याचं आपण घटकनिहाय विश्लेषण या ठिकाणी दिलेलं आहे. आता घटकनिहाय म्हणजे काय, तर कोणत्या घटकावर निश्चित प्रश्न विचारला होता, कारण आपल्याला एक आयडिया येणे गरजेचे आहे की प्रश्न कसे विचारतात आणि किती प्रश्न त्या एक्झाम मध्ये विचारले. आता ही 2017 ची एक्झाम आहे, कंबाईन पूर्व परीक्षा 2017. याच्यामध्ये 17 क्वेश्चन विचारले गेले. आता 17 क्वेश्चन मध्ये काय होतं, एक तर निश्चितीकरणाचा प्रश्न होता. ओके, आता हा निश्चितीकरणाचा प्रश्न कशा पद्धतीने विचारण्यात आला होता, कारण त्यामध्ये निश्चितीकरण झालं होतं, म्हणजे डिमॉनिटायझेशन झालं होतं आणि या डिमॉनिटायझेशन मुळे काय झालेलं आहे की याच्यावर एक समिती गठीत करण्यात आली होती. म्हणजे हा रिलेव्हंट काय आहे, करंटचा आहे. म्हणजे तुम्हाला इकॉनॉमिक्स मध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळवण्यासाठी तुम्हाला करंट माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजे इकॉनॉमिक्सचं करंट, आपण इकॉनॉमिक्सच्या करंटच्या बाबतीतच विचार करू. इकॉनॉमिक्सच्या बाबतीमध्ये जे करंट आहे त्याचं तुम्हाला माहिती असणं किंवा रिलेव्हन्स असणं गरजेचं आहे, कारण ते जर आपल्याला माहीत नसेल तर मग अशा प्रकारचे प्रश्न काय होतात, आपले स्किप होतात किंवा चुकतात. तर आपल्याला हा जो इश्यू होता, हा करंटचा इश्यू होता, हा करंटचा इश्यू जर क्लिअर असला असता तर आपल्याला या ठिकाणी मार्क येतात. आणि हा जो इश्यू आहे हा इकॉनॉमिक्सच्या बाबतीत आहे. ठीक आहे, तर एक निश्चितीकरण, दुसरं रोकड रहित. म्हणजे रोकड रहित म्हणजे काय की ज्याला आपण कॅशलेस इकॉनॉमी असं म्हणतो. ठीक आहे, म्हणजे आपल्याला की जसं की पेटीएम असेल किंवा फोन पे, गुगल पे या पद्धतीने काय करायचं आहे, तर भारताचं जे ट्रान्झॅक्शन आहे ते वाढवायचं आहे. मग याच्यासाठी समिती, म्हणजे हा सुद्धा काय आहे, करंट बेसच आहे. ठीक आहे, त्यानंतर लोकसंख्येवर निश्चित प्रश्न असतो, 1 किंवा 2 क्वेश्चन याच्यावर असतातच.
ठीक आहे. परंतु या ठिकाणचं लोकसंख्या आणि geography मध्ये जे लोकसंख्येवर प्रश्न विचारले जातात हे डिफरंट असतात. कारण इकॉनॉमिक्स मध्ये एक तर तुम्हाला इथं लॉजिक बेस्ड प्रश्न असतो किंवा की काही स्तर असतात ओके किंवा सिद्धांत असतात याच्यावर प्रश्न असतात किंवा स्थलांतराचा प्रश्न एखादी असू शकतो तो geography मध्ये सुद्धा असतो. ठीक आहे. त्यानंतर वित्तीय धोरण. तर हे जे वित्तीय धोरण आहे याच्यावर प्रश्न आपल्याला विचारला जातो. वित्त आयोग याच्यावर प्रश्न विचारला गेलेला आहे. आपण 2017च बघतोय. त्यानंतर निर्यात धोरण. ओके. आता याच्यामध्ये आयात धोरण असेल किंवा निर्यात धोरण असेल याच्यावर प्रश्न असतो. परंतु इथं काय विचारलेलं आहे त्यांनी 90-91. ठीक आहे. मग आता जेव्हा आपण अभ्यास करत असतो तेव्हा पंचवार्षिक योजना असेल किंवा एलपीजी धोरण असेल तर त्या एलपीजी धोरण असेल किंवा पंचवार्षिक योजना असेल तर आपल्याला हे क्लिअर असलं पाहिजे. कारण आपण भारतीय अर्थव्यवस्थेचा जेव्हा विचार करतो तेव्हा या आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेमधला जो टर्निंग पॉइंट आहे तो म्हणजे 1991चं धोरण म्हणजेच एलपीजी धोरण. मग आता ह्या एलपीजी धोरण म्हणजे 1990-91 मध्ये नेमकं काय काय झालं होतं त्याच्या बाबतीमध्ये सर्वच्या सर्व माहिती आपल्याला माहिती असली पाहिजे. कारण हा टर्निंग पॉइंट आहे किंवा तिसरी योजना असेल, 8वी योजना असेल किंवा 11वी-12वी योजना असेल. ठीक आहे. हे सगळे टर्निंग पॉइंट आहेत. तर याच्यामधले आपल्याला ज्या घडामोडी झालेल्या आहेत त्या माहीत असल्या पाहिजे. म्हणजेच या एलपीजीच्या वेळेस आपल्याला आपलं पर कॅपिटा इन्कम किती होतं, त्याचबरोबर आपण कोणत्या वस्तू आयात करत होतो, कोणत्या वस्तू निर्यात करत होतो. ठीक आहे. आता याने आयात वस्तू विचारलेल्या आहे. एखाद्या वेळेस तुम्हाला विचारू शकतं की सर्वात जास्त वस्तू आपण कोणत्या आयात करत होतो किंवा ह्याच्या अगोदर 1990-91च्या इमिडिएट अगोदर आपण कोणत्या वस्तू आयात करत होतो किंवा कोणत्या वस्तू आपण निर्यात करत होतो किंवा आपण ह्याच्यावर सुद्धा प्रश्न असतो की 1950-51 या दरम्यान आपण कोणत्या वस्तूची आयात करतो, कोणत्या वस्तूची निर्यात करत होतो. ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला 90-91 हा खूप महत्वाचा रिफॉर्म आहे. ठीक आहे. तर याच्याबद्दल आपल्याला माहिती असली पाहिजे. त्याच्यावर त्यांनी प्रश्न विचारला होता. त्यानंतर अंदाजपत्रक. आता दरवर्षीचा जो अंदाजपत्रक आहे त्याच्यावर प्रश्न असतो. परंतु यांनी जे बजेट आहे ओके हे बजेट आहे 13-14 जे फायनान्शियल इयर आहे 2013-14चं हे बजेट आहे. आता ह्या 13-14 वर प्रश्न कधी विचारलेला आहे 2017 म्हणजे 2017ची एक्झाम आहे आणि त्याने विचारलेलं आहे 13-14 म्हणजे याचा अर्थ काय आहे की 13-14च्या बाबतीत सुद्धा आपल्याला माहित असलं पाहिजे. म्हणजे साधारण आता 2019-2020 ची जर एक्झाम असेल तर आपल्याला साधारण 2017-18 त्यानंतर 18-19 आणि 19-20 या दरम्यानचं जे आपलं बजेट आहे त्याच्याबद्दलची आकडेवारी आपल्याला माहिती पाहिजे. परंतु सर्वच आकडेवारी नाही किंवा सर्वच फॅक्ट नाही. परंतु काही मोजक्या ज्या महत्वाच्या आहेत त्या निश्चित आपल्याला माहित असल्या पाहिजे. त्यानंतर तुटीचा अर्थ भरणा. तर आता हे आपल्या देशाचा प्रॉब्लेम आहेच. ओके. दरवर्षीचा आपला हा प्रॉब्लेम आहे की आपली तूट ही मोठ्या प्रमाणात होत असते. मग आपल्याला नेमकं हा करंटचा रिलेव्हन्स सुद्धा आहे आणि हा सर्वात महत्वाचा मुद्दा सुद्धा आहे की दरवर्षीच आपल्याला ही तूट होत असते. मग ती तूट भरून कशी काढली जाते? तर विविध मार्गाने ही भरून काढली जाते. मग हे साधनं कोणते आहेत किंवा तुटीचा जर आपण अर्थभरणा केला तर त्याचा फायदा होतो का तोटा होतो किंवा जॉन मेनॉर्ड केन्स तुम्हाला केन्स माहित असतील. ओके. जॉन मेनॉर्ड केन्स यांनी काय म्हटलेलं आहे की जे विकसनशील राष्ट्र आहेत ओके विकसनशील राष्ट्राने काय करावं की तुटीचा अर्थभरणा करावा किंवा तुटीचा अर्थसंकल्प सादर करावा. तुटीचा अर्थसंकल्प म्हणजे काय असतं की आपलं जे आय आहे आय म्हणजे इन्कम ओके आणि व्यय म्हणजे काय आहे तर खर्च म्हणजे इन्कम समजा आपला आहे 1000 कोटी रुपये आणि आपला खर्च आहे 2000 कोटी म्हणजे ह्याच्यामध्ये जी तूट आहे ती आहे 1000 कोटीची. म्हणजे इथं काय झालेलं आपण 1000 कोटी एक्स्ट्रा खर्च केलेले आहेत परंतु हे 1000 कोटी रुपये आपण खर्च केले त्याच्यामुळे काय झालं रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या ओके म्हणजेच बेरोजगारी कमी झाली म्हणजेच दारिद्र्याचं प्रमाण कमी झालं. दारिद्र्याचं प्रमाण कमी झालं म्हणजेच लोकांची काय झालेलं आहे की पर्चेसिंग पॉवर पॅरिटी वाढलेली आहे किंवा पर्चेसिंग पॉवर वाढलेली आहे म्हणजेच आपली क्रय शक्ती वाढलेली आहे. लोक वस्तू खरेदी करतात. आता हे सर्व चक्र या ठिकाणी या तुटीचा जो अर्थसंकल्प आहे त्यानं होतं असं केन्स यांचं म्हणणं आहे. आणि विकसनशील जे राष्ट्र आहेत त्यांना विकसित होण्यासाठी किंवा त्यांचा विकास करण्यासाठी हे करणं गरजेचं आहे असं प्राध्यापक केन्स हे म्हणतात. मग इथं तुटीचा भरणा आहे किंवा की तुटीचा अर्थभरणा कसा केला जातो याच्यावर प्रश्न. त्यानंतर वित्तीय वर्ष
13-14 या ठिकाणी अंदाजपत्रक आणि वित्तीय याच्यावरच या ठिकाणी 2 प्रश्न आहेत. त्यानंतर बेकारी, आपल्याला बेकारीवर प्रश्न असतो. मग ह्या बेकारीवर कशा पद्धतीने मोजली जाते, तर त्याच्यावरचा हा प्रश्न आहे. त्यानंतर आयात, आपल्याला आयात निर्यातीच्या बाबतीत प्रश्न विचारले जातात. आयात निर्यातीवर इथं 2 प्रश्न आलेले आहेत. त्यानंतर पंचवार्षिक योजना, सिंपल प्रश्न एखाद्या वेळेस पंचवार्षिक योजना असतो किंवा पहिली पंचवार्षिक योजनेचा कालावधी कोणता आहे, किंवा स्पेशली तिसरी असेल, 8वी असेल किंवा 5वी असेल, ओके, किंवा 9वी असेल, 10वी असेल, या पंचवार्षिक योजनेचा कालावधी तुम्हाला विचारला जातो. त्यानंतर तुटीचे अंदाजपत्रक, ओके. आता हा पॉईंट घ्यायच्या अगोदर आपण हा पंचवार्षिक योजनेमधला एक महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवा, की काही वेळेस कसं असतं की तुम्हाला एक साधा प्रश्न आयोगाने विचारला होता, ओके. तो कोणता होता, की पहिली पंचवार्षिक योजनेचा जो कालावधी आहे तो किती होता, ओके. आपल्याला सगळ्यांना माहित असतं की 1951 पासून ते 56 पर्यंत हा जो आहे पंचवार्षिक योजनेचा कालावधी आहे. परंतु बऱ्याच जणांना काय होतं, किंवा अरे नाही, की आपण या ठिकाणी हे काहीतरी चुकीचं आहे, किंवा आयोगाने जो प्रश्न विचारलेला आहे ह्याच्यामध्ये काहीतरी चूक असेल, किंवा हा एवढा सोपा प्रश्न कसं काय आयोग विचारू शकतं, म्हणजे असे अनेक प्रश्न आपल्या डोक्यामध्ये येत असतात. त्याच्यामुळे अशा साध्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आपलं काय होतं, रॉंग होतं. त्यामुळं आयोग खूप असे अवघड प्रश्न विचारत नाही, परंतु 15 क्वेश्चन पैकी 5 ते 6 क्वेश्चन असे असतात की जे खूप ट्रिकी असतात. म्हणजे आपल्याला त्याचं उत्तर हे शांत डोक्यानं द्यावं लागतं. म्हणजे डोकं जर शांत असेल, आणि आता 1 तासाचा टायमिंग आहे, म्हणजे 1 तासामध्ये तुम्हाला 100 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. मग आपलं डोकं जर शांत नसेल तर हा जो प्रश्न आहे तो प्रश्न सॉल्व्ह होऊ शकत नाही, आणि आपलं गडबड होते किंवा गोंधळ होतो, त्यामुळे हे प्रश्न चुकतात. आयोगाचे प्रश्न खूप अवघड असतात असा भाग नाही, कारण आयोग हा तुम्हाला सिलेबस मधलंच सर्व काही विचारत असतो. त्यानंतर व्यापार, ह्याच्यामध्ये तुम्हाला व्यवहार तोलावर प्रश्न आहे. त्यानंतर आर्थिक सुधारणा, कर, त्यानंतर बँकिंग, त्यानंतर आरबीआयचा पैशाचा पुरवठा, ओके, म्हणजेच M1 M2 M3 याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. आता हे झालं 17 प्रश्न. आपण या 17 प्रश्न आयोगाने कंबाईनला विचारलेले आहेत. आता 17 पैकी तुम्हाला याच्यामध्ये ऍटलिस्ट 15 तरी मार्क येऊ शकतात. इथला जो फॅक्च्युअल जो डेटा असेल तो सोडून आपण याचा विचार करू. दुसरं, 2018 मध्ये 16 क्वेश्चन विचारलेले आहेत. आता 16 क्वेश्चन मधला पहिला जो क्वेश्चन आहे दारिद्र्य, आणि याच्यामध्ये सुद्धा किंवा हे एक योजना आहे, ही बजेट मध्येच ही योजना होती की नागरिकांना भौतिक साधने, ओके, ज्येष्ठ जे नागरिक आहेत, ठीक आहे, ज्येष्ठ नागरिक, त्या ज्येष्ठ नागरिकांना भौतिक साधने उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना होती. त्यानंतर स्थूल देशांतर्गत उत्पादन मध्ये शेतीचा वाटा कसा आहे, ओके, याच्यावर प्रश्न होता. त्यानंतर शेती, आता यावर्षी सुद्धा शेतीवर प्रश्न असू शकतो, कारण शेतीच्या संदर्भात नवीन विधेयक, नवीन बिल, कायदे कानून तयार करण्यात आलेले आहेत. मग शेतीमध्ये शाश्वत तुलनात्मक लाभ हा कसा उपलब्ध होतो, किंवा ही संकल्पना काय आहे हे आपल्याला माहित पाहिजे, याच्यावर प्रश्न विचारला होता. त्यानंतर केळकर समिती यांनी आदिवासी गट याच्या संदर्भात, त्यानंतर अर्थसंकल्पामध्ये तुटीवर प्रश्न होता, ओके. त्यानंतर महसूल स्त्रोत, ओके, 16-17 मध्ये महसुलाचा स्त्रोत सर्वात जास्त कोणता होता याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत, म्हणजे इथं लोकसंख्येवरचा प्रश्न होता. त्यानंतर रोजगार, त्यामध्ये मनरेगा, हे जे महात्मा गांधी रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम आहे याच्यावरचा प्रश्न होता. आणि या माध्यमातून काय आहे, तर रोजगाराची संधी सरकारनं उपलब्ध करून दिलेली आहे. तर हा रोजगार. त्यानंतर राजकोषीय जबाबदारी योजना, म्हणजे जे FRBM कायदा आहे, तर त्याच्यामध्ये त्याच्या संदर्भात हा प्रश्न होता की राजकोषीय जबाबदारी जो काही कायदा आहे किंवा FRBM आहे त्याच्या संदर्भातचा. हा, तर राजकोषीय जबाबदारी म्हणजे काय असणार, ते तूट कमी करणे, ओके, जे भारत सरकारची जी तूट आहे किंवा कर्ज कमी करणे, ह्या सगळ्या बाबी ह्याच्यामध्ये येतील. त्यानंतर नियोजन आहे, आणि त्या नियोजनामध्ये प्रश्न विचारला होता. त्यानंतर सार्वजनिक मूलभूत उत्पन्न ह्याच्यावर प्रश्न विचारला होता, ओके. त्यानंतर सार्वजनिक उपक्रम, नियोजन शेती, त्यानंतर योजना, दारिद्र्य आणि मौद्रिक धोरण. आता ह्याच्यावरून आपल्याला असं दिसतं की जे आयोगानं दिलेले 9 पॉईंट आहेत, आयोग ह्या 9 पॉईंट वरच तुम्हाला प्रश्न विचारत असतं. फक्त या 9 पॉईंटचं जे अप्लिकेशन आहे, काही प्रमाणात इथं कंबाईनला सुद्धा अप्लिकेशन बेस्ड प्रश्न असतात. म्हणजे आपल्याला कन्सेप्च्युअल क्लॅरिटी जर झाली, कन्सेप्च्युअल क्लॅरिटी जर झाली, संकल्पना जर समजल्या, तर आपण ती संकल्पना काय करू शकतो, लोकसत्तामधून वाचू शकतो,
कारण लोकसत्ता हा बेस्ट सोर्स आहे आपल्या MPSC साठी, इकॉनॉमिक्स साठी, त्या माध्यमातून आपल्याला आपल्या संकल्पना क्लिअर करता येतात. म्हणजे बेसिक संकल्पना क्लिअर असल्या की मग ह्याच्यामधलं फॅक्ट आपल्याला काय करता येतं, कलेक्ट करता येतं. म्हणजे लोकसत्तामधून काय वाचायचं आहे हे आपल्या सिलेबसवर आणि आयोगाने घेतलेल्या प्रश्नावरून आपल्याला समजतं. हे झालं 2018चं विश्लेषण. त्यानंतर लेटेस्ट मध्ये आपण बघू की 2019 मध्ये आयोगाने कोणत्या ह्याच्यावर भर दिला होता. आता इथे 15 प्रश्न आयोगाने विचारले होते. 15 पैकी निश्चित आपल्याला 15 पैकी 15 किंवा 14 मार्क पडू शकतात. 1 मार्क तुम्हाला मे बी फॅक्टमुळं की आपल्याला सोडून द्यावा लागतो. ठीक आहे, परंतु 14 क्वेश्चन इथे येतात. एक पहिला परकीय व्यापारावर प्रश्न होता. दुसरा जननी सुरक्षा योजना. आता या ठिकाणी जननी सुरक्षा योजना हा राज्यसेवेला इन्क्लुजनचा भाग आहे, परंतु आपल्या इथं हा योजना जो आहे हा उपक्रम असेल, या माध्यमातून आयोग तुम्हाला प्रश्न विचारतं योजनेवर. त्यामुळं साधारण 6 महिने बिफोर एक्झामच्या 6 महिने, मग ते राज्यसेवा असेल किंवा कंबाईन असेल, तुम्हाला 6 महिने किंवा 8 महिने जे असेल त्या 8 महिन्यामध्ये जे भारत सरकारनं नवीन योजना लॉन्च केलेल्या आहेत त्या आणि त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने लॉन्च केलेल्या योजना, परंतु आपल्या सिलेबसच्या संदर्भात. ओके, म्हणजे आपल्याला जे काही टॉपिक दिलेले आहेत त्याच्या संदर्भात, समजा महिला असेल त्यांच्या संदर्भातल्या योजना असतील, ठीक आहे, तर दारिद्र्याच्या योजना असतील, गरिबीच्या योजना असतील, बालकांच्या योजना असतील, त्याच्या संदर्भाचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. त्यानंतर एक प्रश्न पुस्तकावर विचारला होता. ह्या पुस्तकाच्या संदर्भात त्यामध्ये लोकसत्तामध्ये विश्लेषण आलं होतं. ओके, लोकसत्तामध्ये या कॅपिटल पुस्तकाच्या बाबतीत 2013 कॅपिटल या पुस्तकाच्या बाबतीत काय आलं होतं की विश्लेषण दिलं होतं, समरी दिली होती आणि त्या समरीमधूनच हा प्रश्न विचारलेला आहे. ओके, त्यानंतर दारिद्र्य तेंडुलकर यांच्या संदर्भाचं. त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न आणि ह्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये स्थूल देशांतर्गत उत्पन्न म्हणजे काय किंवा त्याच्या संदर्भाचा हा प्रश्न आहे. त्यानंतर NSSO नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफिस आणि त्याची संकल्पना, श्रमशक्ती म्हणजे काय, त्यानंतर व्यापारी बँका. ओके, त्यानंतर उद्योग, त्यानंतर अर्थसंकल्प, बँक, त्यानंतर राजकोषीय नीती, त्यानंतर अंदाजपत्रक, त्यानंतर आर्थिक नियोजन, बँक व बिगर अनुसूचित बँका आणि राजकोषीय नीती. म्हणजे 15 क्वेश्चन तुम्हाला संयुक्त पूर्व परीक्षेला विचारलेले आहेत. आता या 15 पैकी आपल्याला 15 मार्क मिळू शकतात. हे सर्व क्वेश्चन तुम्हाला कशावर विचारलेले आहेत, तुम्हाला दिलेल्या अभ्यासक्रमावर किंवा सिलेबसवर. म्हणजे आपण जेव्हा अभ्यासाला सुरुवात करतो तेव्हा एक लक्षात ठेवायचं की आपल्याला एकतर सिलेबस, पहिली जी स्टेप आहे ती म्हणजे सिलेबस, दुसरी स्टेप असणार आहे आयोगाचे पेपर, तिसरी म्हणजे ऍक्शन मोड, ज्याला म्हणजे आपल्याला अभ्यासाला सुरुवात करायची आहे. हे झालं 2019. त्याच्यानंतर आपण याच 17, 18, 19 मध्ये जे प्रश्न आलेले आहेत त्यापैकी काही प्रश्नाचं आपण डिस्कशन करणार आहोत. बाकीचे प्रश्न तुम्ही बघायचे आहेत. आपल्या टेलिग्राम चॅनलवरती PDF फाईल उपलब्ध आहे, ती तुम्ही डाउनलोड करा आणि त्याचं हे घटक न्याय विश्लेषण पहा. तुम्हाला अंदाज येईल की आयोग कसे प्रश्न तयार करतात. आणि आपण आज शिकणार आहोत की आयोगाची क्वेश्चनची फ्रेमिंग कशी असते किंवा आपल्याला नेमकं त्या प्रश्नामधून काय शिकायचं आहे. फक्त प्रश्न पाठ करायचे आहेत किंवा पूर्वीचेच प्रश्न येतात असा भाग नाही, परंतु आयोगाची फ्रेमिंग क्वेश्चनची समजणं गरजेची आहे. ओके, तर आपण डायरेक्ट पॉइंटवर येऊ. तर याच्यामध्ये पहिला जो आपला चॅप्टर आहे किंवा पहिला हा सिलेबसचा पॉइंट आहे. आपण सिलेबसचं पॉइंट 9 भागामध्ये डिवाइड केलेले आहेत. त्या सिलेबस मधील अभ्यासक्रमामधला हा पहिला पॉइंट ते म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. आता या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये प्रश्न विचारलेला आहे 2019 मध्ये की आर्थिक सुधारणा नंतर, म्हणजे आर्थिक सुधारणा नंतर म्हणजे काय किंवा की 1990-91. आता म्हणजे आर्थिक सुधारणा नंतर म्हणजे 2090-91लाच जे LPG धोरण आहे, तर ह्या LPG धोरणाच्या नंतर ते 2012-13 म्हणजे जे 12-13. ओके, तर या काळात स्थूल देशांतर्गत उत्पादनाचा दर हा किती प्रवृत्ती दर्शवितो. ओके, GDP ग्रोथ रेट आफ्टर इकॉनॉमिक रिफॉर्म पिरियड ड्युरिंग दी 1919 टू 2012-13 वॉज इंडिकेटिंग ट्रेंड. ओके, आता इथं ट्रेंड कसा आहे, ओके, म्हणजे त्याच्यामध्ये नेमकं काय झालेलं आहे, तो ट्रेंड घटता आहे का या ठिकाणी स्थिर आहे किंवा वाढते आहे किंवा वरीलपैकी कोणताही नाही, याच्यामध्ये आपल्याला उत्तर द्यायचं. आता हे
हा जो प्रश्न आहे हा लॉजिक बेस्ड प्रश्न आहे. आपल्याला जरी काही संकल्पना माहीत नसल्या तरी सुद्धा एक लॉजिक, जेव्हा आपण पंचवार्षिक योजना बघितल्या असतील किंवा त्या 90 पासून 2011-12 किंवा 12-13 पर्यंत जर आपण आपल्या देशाचं अनालिसिस केलं, आपला जो जीडीपी आहे, स्थूल देशांतर्गत उत्पादन म्हणजे काय आहे तर जीडीपी. मग ह्या जीडीपीच्या संदर्भात जी आकडेवारी आहे ही निश्चितच आपल्याला काय दिसतं किंवा की इथं वाढती प्रवृत्ती आपल्याला दिसते, कारण ह्या जीडीपी मध्ये नेहमी वाढ झालेली आहे. म्हणजे आपण ह्या 90-91, आता ही वाढ का झाली? कारण आपल्या इथं वाढीची प्रवृत्ती दिसते. कारण 90-91 पर्यंत किंवा पूर्वी जर आपण बघितलं, ह्या एलपीजी धोरणाच्या पूर्वी मोठ्या प्रमाणात काय होतं की रिस्ट्रिक्शन्स लावले होते. अ, सरकारने रिस्ट्रिक्शन लावले होते की तुम्हाला या ठिकाणी कुठल्याही प्रकारची फॅक्टरी जरी छोटी मोठी उभारायची असेल तर खूप मोठ्या प्रमाणात लायसन राहत होतं की परमिट राहत होतं, विविध प्रकारचे परमिट घ्यावं लागत होते. त्याचबरोबर विदेशातली जी गुंतवणूक आहे ती म्हणजे मायनसमध्येच होते. म्हणजे कुठल्याही प्रकारचं एफडीआय त्या प्रमाणात नव्हतं, म्हणजे 0% मध्येच एफडीआय होतं. म्हणजे देशाचा विकास होण्यासाठी देशामध्ये चलन असणं गरजेचं आहे, देशामध्ये रोजगार उपलब्ध होऊन असणं गरजेचं आहे. रोजगार जर उपलब्ध असेल, दारिद्र्य कमी होईल आणि दारिद्र्य कमी झालं तर लोकांची पर्चेसिंग पॉवर, क्रय शक्ती वाढेल आणि क्रय शक्ती वाढल्यानंतर लोकांचं पर कॅपिटल इन्कम वाढलेलं आहे, म्हणजेच क्रय शक्ती वाढलेली आहे. आणि क्रय शक्ती वाढली तर लोक वस्तू खरेदी करतील आणि वस्तू खरेदी केल्या तर उद्योगधंदे काय होतील, आपल्याला उभारावं लागतील किंवा उद्योगधंदे उभारण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. तर हे सर्व या 90 91-90च्या नंतर झालेलं आहे, ज्याला आपण एलपीजी रिफॉर्म असं म्हणतो. एलपीजी म्हणजे काय? लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन अँड ग्लोबलायझेशन. म्हणजेच या ठिकाणी हे उदारीकरण, त्यानंतर खाजगीकरण आणि जागतिकीकरण. म्हणजे आपण सर्व बाबतीमध्ये, मग ते बँकिंग असेल, त्यानंतर शेती असेल, सर्व सेक्टरमध्ये आपण काय केलेलं आहे की उदारीकरणाचं धोरण अवलंबिलं आहे, किंवा प्रायव्हेटायझेशन असेल किंवा जागतिकीकरण असेल. ठीक आहे. तर आता ह्याच्यामध्ये तुम्हाला इथं समजून घ्यायचं आहे की आयोग तुम्हाला 90-91च्या दरम्यान जे काही गोष्टी झालेल्या आहेत ते सुद्धा माहीत असल्या पाहिजे. म्हणजे 90-91 मध्ये काय झालं होतं, नेमकं इमिडिएट ह्याच्या अगोदर काय झालं होतं, किंवा 1950-51 मध्ये काय झालं होतं, किंवा 12-13 मध्ये असेल, किंवा 13-14 मधला सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. तर ह्याची आकडेवारी पाठ करायची गरज नाही, परंतु एक जनरल परसेप्शन आपलं असलं पाहिजे. कारण आपल्या अभ्यासावरून आपलं परसेप्शन तयार होतं की नेमकं या काळामध्ये काय झालेलं आहे, की आपला जो हा जीडीपी आहे, जीडीपी हा निश्चितच वाढलेला आहे. आता ह्याच्यामध्ये ही एक संकल्पना आपली क्लिअर असली पाहिजे. जीडीपी. आपण जेव्हा स्पेशल लेक्चर घेणार आहोत ते आपल्या युट्यूब याच्यावर अनअकॅडमी ॲपवर, तेव्हा तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने एक ग्राफिक पद्धतीने आपण जीडीपी तुम्हाला समजून सांगू. तरी पण आपण शॉर्ट मध्ये बघू की जीडीपी म्हणजे काय. जीडीपी म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, स्थूल देशांतर्गत. आता या शब्दामध्ये सर्व काय आहे. ओके, शब्दात काय आहे तर स्थूल देशांतर्गत म्हटलेलं आहे. ओके. मग स्थूल देशांतर्गत म्हणजेच देशाच्या सीमेच्या अंतर्गत जेवढ्या काही वस्तू आणि सेवा तयार केलेल्या आहेत त्यांचं जे काही मार्केट प्राइस आहे त्याला आपण जीडीपी असं म्हणतो. आता हा तयार करणारा व्यक्ती हा एक तर भारतीय असू शकतो किंवा परदेशी व्यक्ती सुद्धा असू शकतो. समजा अजय देवगण आहे. ओके. तर अजय देवगण हा काय आहे, भारतीय व्यक्ती आहे. समजा ह्याने एखादी मूवी तयार केली तानाजी आणि 200 कोटी रुपये कमवले. आता हे 200 कोटी रुपये आपल्याला काय करावं लागतील तर भारताच्या जीडीपी मध्ये ते ऍड करावं लागतील. ठीक आहे. दुसरं जॅकलिन आहे. आता ही जॅकलिन काय आहे, भारतीय नाही. ओके. तर ही काय आहे, श्रीलंकन आहे, श्रीलंकेची नागरिक आहे, परंतु भारतात राहते. म्हणजे भारताच्या इकॉनॉमीमध्ये तिचा काय आहे, महत्वाचा रोल आहे. समजा तिनं की एखादा मूवी तयार केला आणि त्यापासून तिला काहीतरी 20 कोटी रुपये मिळाले. मग आता हे 20 कोटी सुद्धा आपण आपल्या जीडीपी मध्ये काउंट करतो. मग आता ही व्यक्ती परदेशी आहे परंतु भारतात राहते, कारण देशांतर्गत म्हटलेलं आहे. म्हणजेच विदिन बाउंड्री मध्ये जो व्यक्ती भारतीय असेल किंवा परदेशी असेल त्यानं त्याच्या केलेल्या इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी मधून
जो पैसा किंवा जे हे तयार केलेलं आहे, वस्तू असेल किंवा सेवा, त्याचं फायनल प्रोडक्टची जी काही प्राइस असेल, ओके, म्हणजे बाजारभाव मोजलेलं, त्याला आपण जीडीपी असं म्हणतो. मग हे सिंपल कन्सेप्ट तुम्हाला माहित असल्या पाहिजे. आणि इथं खूप असं फॅक्च्युअल विचारतात असं नाही. आता इथं प्रश्न आपल्याला दिसला असेल की इथं तुमचं लॉजिक सुद्धा जर असेल तयार झालं, म्हणजे कन्सेप्टवरून लॉजिक तयार होतं आणि त्याच्यावरून आपल्याला समजतं की हा सिंपल क्वेश्चन आहे. 2019चा म्हणजे लेटेस्टचा क्वेश्चन हा विचारलेला आहे. नंतर दुसरं 2018चा प्रश्न आपण बघू. ओके, आपण पहिलं राष्ट्रीय उत्पन्नाचे प्रश्न बघतोय. आता दुसरा एक प्रश्न आहे किंवा सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न यात खालीलपैकी कोणते घटक आहेत. आता हा प्रश्न का विचारला? ओके, आता ह्याचं उत्तर आहे की यावेळेस म्हणजे 2016-17च्या दरम्यान काय झालं होतं की हा जो इश्यू आहे हा करंटमध्ये इश्यू होता आणि ही जे सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न आहे, युनिव्हर्सल बेसिक इन्कम आहे, हे मध्य प्रदेशमध्ये एक प्रकारचं की पायलट बेस किंवा ट्रायल बेसवर ही योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेच्या माध्यमातून, ओके, या उपक्रमाच्या माध्यमातून काही जिल्ह्यामध्ये ही योजना मध्य प्रदेशमधनं सरकारनं सुरू केली होती. ओके, त्यामुळे ही फोकसमध्ये आली होती. त्याचबरोबर जो इकॉनॉमिक सर्वे आहे 2016-17चा, पहिल्यांदा 2016-17च्या इकॉनॉमिक सर्वेमध्ये काय सांगण्यात आलं की आपल्याला आपल्या देशामध्ये जे काय आहे की दारिद्र्य आहे, ओके, त्याचबरोबर आपल्या देशामध्ये इन्कम इनइक्वॅलिटी आहे. ओके, इन्कम इनइक्वॅलिटी म्हणजेच काय आहे, उत्पन्नामध्ये असमानता आहे. ओके, म्हणजे एकाचं उत्पन्न आहे 100 कोटी आणि एकाचं उत्पन्न आहे 100 रुपये. मग ही उत्पन्नामध्ये जी असमानता आहे ती आपल्याला कमी करायची आहे. आणि प्रत्येक व्यक्तीला काय आहे की एक म्हणजे प्रत्येक व्यक्तीला जीवन जगण्याचा जसा अधिकार आहे तसंच त्याला एक बेसिक इन्कम असलं पाहिजे. बेसिक इन्कमचा सुद्धा त्याला काय आहे, अधिकार आहे. मग याच्यासाठी दारिद्र्य कमी करण्यासाठी, त्याचबरोबर ही जी उत्पन्नातील असमानता आहे ती कमी करण्यासाठी 2016-17च्या सर्व्हेमध्ये असं सांगण्यात आलं होतं की तुम्ही हे जे युनिव्हर्सल बेसिक इन्कम आहे याचा वापर करा. आता ह्याच्यामध्ये नेमकी ही संकल्पना कशी आहे? आता सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न किंवा त्याला युनिव्हर्सल बेसिक इन्कम असं म्हणतो. म्हणजे याचा अर्थ काय असणार आहे की सरकारनं काय करायचं आहे की सार्वत्रिक मूलभूत उत्पन्नामध्ये सरकारनं समजा असं ठरवलं की प्रत्येक व्यक्तीच्या अकाउंटवर काय करायचं आहे, 2,000 रुपये प्रत्येक व्यक्तीच्या अकाउंटवर 2,000 रुपये टाकायचे आहेत. ओके, आता इथं हे 2,000 रुपये त्याला कशामुळं मिळतील, तर ह्याच्यामध्ये काही कंडिशन आहे का? नाही. इथं कुठल्याही प्रकारची कंडिशन नाही. तर इथं काय कंडिशन आहे, फक्त तो भारताचा नागरिक असला पाहिजे. म्हणजे इथल्या कुठल्याही प्रकारची कंडिशन नाही. तो फक्त भारताचा नागरिक आहे, त्यामुळं त्याला इथं काय मिळणार आहे, 2,000 रुपये मिळणार आहे. त्यामुळं इथं सार्वत्रिक मूलभूत उत्पन्नामध्ये सगळ्यांना काय दिले जातील, पैसे दिले जातील, कॅश दिली जाईल. ओके, म्हणजे त्यांच्या अकाउंटवर इथं कॅश ट्रान्सफर केली जाईल आणि इथं सर्वांना दिलं जाईल. इथं कुठल्याही प्रकारचं क्रायटेरिया लावणार नाही. कुठल्याही प्रकारचं किंवा इथं त्याला जमीन कमी आहे किंवा जास्त आहे किंवा एज्युकेशन हा कुठलाही क्रायटेरिया इथं लावला जाणार नाही. म्हणजे सर्वांना काय आहे, इथं सर्वांना हे 2,000 रुपये ट्रान्सफर केले जातील. आता हे 2,000 रुपये कुठल्याही प्रकारचे विदाऊट कंडिशन द्यायचे आहेत. म्हणजे ह्याचा अर्थ काय आहे, ह्याच्यामध्ये युनिव्हर्सॅलिटी आहे, म्हणजे सगळ्यांना दिले जातील. ओके, आणि इथं अनकंडिशनॅलिटी आहे, म्हणजे इथं कुठल्याही प्रकारची कंडिशन नाही. त्याचबरोबर इथं प्रत्येक इंडिव्हिज्युअल व्यक्तीला द्यायचे आहे. ओके, प्रत्येक म्हणजे प्रतिनिधित्व किंवा लाभार्थ्याच्या निवडीचा आधार. ठीक आहे, म्हणजे प्रत्येक व्यक्तीला इथं द्यायचं आहे. ठीक आहे, हे झाले 3. त्यानंतर अजून 2 आहेत, 4. ओके, ज्याच्यामध्ये काय आहे, पेमेंट इन कॅश. म्हणजे याचा अर्थ काय आहे की पेमेंट हे कशामध्ये द्यायचं आहे, कॅशमध्ये द्यायचं आहे. म्हणजे 2,000 रुपये त्यांच्या अकाउंटवर तुम्हाला ट्रान्सफर करायचे आहेत. म्हणजे त्यांना गहू किंवा अन्नधान्य किंवा एखादं नारळ देऊन हे द्यायचं नाही. तर त्यांना पैसे त्यांच्या ह्याच्यावर ट्रान्सफर करायचे आहेत. म्हणजे त्यांच्या अकाउंटवर पैसे ट्रान्सफर करायचे आहेत. तर हे झालं पेमेंट इन कॅश. आणि त्यानंतर याच्यामध्ये पेमेंट जे आहे एकतर कॅशमध्ये असेल आणि त्याचबरोबर एकतर ट्रान्सफर असेल. ओके, म्हणजे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची काय केलं जाणार, भेदभाव केला जाणार नाही आणि हे सर्वांना दिलं जाईल. ठीक आहे,
अशा प्रकारे हे पॉइंट्स आहेत. आयोगाने तुम्हाला ह्याच्यावर प्रश्न विचारला होता. मग याच्यावर अर्थ काय आहे, तर एक तर युनिव्हर्सॅलिटी असेल, अनकंडिशनॅलिटी असेल, एजन्सी असेल, ओके, त्यानंतर कॅशमध्ये पेमेंट असेल, या सर्व बाबी इथं वापरलेल्या आहेत आणि इथं डायरेक्ट कॅश द्यायची आहे. आता याचा उद्देश काय होता, एखाद्या वेळी तुम्हाला आता उद्देश विचारतील. आता सध्या सुद्धा हा इश्यू फोकसमध्ये आहे. ठीक आहे. आता हा इश्यू का फोकसमध्ये आहे, तर कोविड-19 म्हणजेच कोरोनाचं सध्या प्रकोप आहे, की अनेक जणांच्या नोकरी गेलेल्या आहेत, अनेक जणांचे उद्योगधंदे उद्ध्वस्त झालेले आहेत. लोकांना काही नाही तर रोजगाराच्या संधी गेलेल्या आहेत, रोजगार सुद्धा उपलब्ध नाही. मग त्याच्यासाठी सध्या ही संकल्पना करंटमध्ये दिसत आहे, की युनिव्हर्सल बेसिक इन्कमच्या माध्यमातून सरकारनं काय करावं, की प्रत्येकाच्या अकाउंटवर काही पैसे ट्रान्सफर करावे. ठीक आहे. असं काँग्रेसनं सुद्धा म्हटलेलं आहे. म्हणजे हा इश्यू करंट आहे. त्याचबरोबर तेलंगणानं काय केलेलं आहे, एक योजना सुद्धा याच धर्तीवर लागू केलेली आहे. युनिव्हर्सल बेसिक इन्कमच्या माध्यमातून रैतू बंधू या माध्यमातून तेलंगणा सरकार डायरेक्ट प्रत्येक व्यक्तीच्या अकाउंटवर पैसे ट्रान्सफर करते. त्यावरती कुठेही प्रकारची कंडिशन नसते किंवा कुठल्याही प्रकारचं त्याला क्रायटेरिया नाही. मग आता हे प्रश्न काय होता, तर हा करंट रिलेव्हन्स क्वेश्चन होता. याच्यासाठी तुम्हाला लोकसत्ता आणि त्यावेळेस त्याच्यामध्ये आलेला पॉइंट आणि त्याचबरोबर इकॉनॉमिक सर्व्हे. ठीक आहे. तर बजेट आपल्याला, कारण बजेट दिलेलंच आहे, म्हणजे आपल्याला जो सिलेबस दिलेला आहे, या सिलेबसच्या अवतीभोवतीच काय होतं, की आयोग हा फिरत असतो. सिलेबसच्या बाहेर आयोग तुम्हाला कधीही प्रश्न विचारत नाही. जर विचारला तर तो खूप मायनर मध्ये एखादा प्रश्न विचारला जातो, परंतु त्याचा सुद्धा काहीतरी रिलेव्हन्स या सिलेबसच्या संदर्भात असतो. ओके. त्यानंतर दुसरा, आता हे झालं राष्ट्रीय उत्पन्न. आपण फक्त काही क्वेश्चन घेत आहोत, जस्ट सॅम्पल क्वेश्चन घेत आहोत, की आयोग कसे प्रश्न तयार करतं आणि आपलं नॉलेज, बेसिक नॉलेज असेल, लॉजिक कसं लावून सोडवायचं आहे. याच्या व्यतिरिक्त याच्यावर अनेक क्वेश्चन आलेले आहेत. ओके. तर ते प्रश्न तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनल, आपल्या टेलिग्राम चॅनलवर, डायरेक्शन अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर ती पीडीएफ उपलब्ध आहे. ती डाउनलोड करा आणि निश्चित बघा. त्यानंतर दुसरा पॉइंट आपल्या सिलेबसचा होता, तो म्हणजे शेती. आता हे शेतीवर सुद्धा प्रश्न विचारले जातात. एखाद्या वेळेस तुम्हाला शेतीवर एकतर विविध प्रकारच्या ज्या क्रांत्या आहेत, ओके, पीत क्रांती, हरित क्रांती, ओके, किंवा व्हाईट क्रांती म्हणू आपण, ठीक आहे, रेव्होल्युशन, त्याच्यावर प्रश्न असतात. किंवा अ, असे काही क्वेश्चन असतात जे लॉजिक बेस्ड असतात. आपण लॉजिक बेस्ड प्रश्नाचा विचार करू. त्यापैकी काही क्वेश्चन. पहिला जो क्वेश्चन आहे, की त्याच्यामध्ये लॉजिक आहे, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कन्सेप्ट किंवा अंडरस्टँडिंग झाली, सिलेबस माहीत असेल, तर तुम्ही निश्चित या प्रश्नाचं उत्तर सहज देऊ शकता. तर महाराष्ट्रात, महाराष्ट्र राज्यातील, प्रश्न काय आहे, महाराष्ट्र राज्यातील कोकण विभागाला खालील क्षेत्रात शाश्वत तुलनात्मक लाभ आहे. आता हे तुम्हाला समजतंय ना, किंवा आपला उद्देश काय आहे, हे लेक्चर घेण्याचा पर्पज काय आहे, की तुम्हाला आयोगाची फ्रेमिंग समजली पाहिजे. नेमकं आयोग कसे प्रश्न विचारतं आणि त्यांना या प्रश्नाच्या माध्यमातून काय अपेक्षित आहे. आता याच्यामध्ये इथं हे विच विच ऑफ द अबाव स्टेटमेंट इज ट्रू, म्हणजे कोणतं वरीलपैकी बरोबर आहे, हे या ठिकाणी दिलेलं आहे, किंवा की ह्याचं उत्तर. ठीक आहे. आता इथं शेतीच्या संदर्भात हा प्रश्न आहे, म्हणजे लॉजिक बेस्ड प्रश्न आहे, की महाराष्ट्र राज्यातील कोकण विभागात, ठीक आहे, आता कोकण विभाग आणि खालील क्षेत्रात शाश्वत तुलनात्मक लाभ. ठीक आहे. आता शाश्वत तुलनात्मक लाभ म्हणजे काय आहे, सस्टेनेबल कंपेरेटिव्ह ऍडव्हान्टेज द फॉलोइंग सेट. आता सस्टेनेबल कंपेरेटिव्ह ऍडव्हान्टेज म्हणजे काय आहे, की इथं तुलनात्मक लाभ. आता तुलनात्मक लाभ कशाच्या संदर्भात, कोणाच्या संदर्भात, मराठवाड्याच्या संदर्भात असेल, विदर्भाच्या संदर्भात असेल, ओके. तर यांच्या संदर्भात कसा तुलनात्मक यांना लाभ होत आहे, म्हणजे यांना मराठवाड्या किंवा विदर्भापेक्षा कसा तुलनात्मक लाभ होतो, याचं कारण काय आहे. ओके. तर याचा बरोबर एक्झॅक्ट कारण काय आहे, तर हे विचारलं. आता एक आपण इथं लॉजिक लावू शकतो या प्रश्नामध्ये. एक पहिलं आहे किंवा शेती आणि कृषी प्रक्रिया उद्योग. ठीक आहे. आता इथं काय आहे, की शेती आणि कृषी प्रक्रिया उद्योग. ठीक आहे. इथं शेती तर आहे,
ठीक आहे. म्हणजे शेती आहे यांना तुलनात्मक लाभ कसा आहे? आता इथे शेती पण आहे, ठीक आहे. आणि काही प्रमाणात इथं काय आहे कृषी प्रक्रिया उद्योग पण आहेत. परंतु त्या प्रमाणात इथं उद्योग नाही. ठीक आहे. मग आता ह्याच्यावर आपण असं करू किंवा की आपल्याला इथं 50% आपलं बरोबर आहे, 50% आपल्याला डाऊट आहे. ठीक आहे. इथं हे अशा पद्धतीनं डाऊट करू. दुसरं वन व खनिज संपत्ती. आता इथं वन व खनिज संपत्ती जी आहे ही खूप मोठ्या प्रमाणात इथं वन आणि खनिज संपत्ती त्या प्रमाणात उपलब्ध नाही. बॉक्साईट मिळतं, परंतु इथं खनिज संपत्ती म्हटलेलं आहे. इथं बॉक्साईट म्हटलेलं नाही. म्हणजे खनिज संपत्तीमध्ये काय आहे? बॉक्साईट आहे, आयर्न आहे, त्यानंतर मॅग्नीज आहे आणि वन. तर वने सुद्धा या ठिकाणी खूप असे मोठ्या प्रमाणात वने असतील असा भाग नाही. म्हणजे इथं कारण बाजूला आपण इथं काय करतो? कंपॅरेटिव्ह करतोय. पहिली गोष्ट तर शेती व कृषी प्रक्रिया उद्योग याचं कंपेअरिंग केलं तर आपल्याला दिसतं किंवा विदर्भ असेल, मराठवाडा असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये काय आहे तर मोठ्या प्रमाणात प्रक्रिया उद्योग आहे. ठीक आहे. किंवा खनिज संपत्ती असेल तर मग विदर्भामध्ये खूप मोठ्या प्रमाणात खनिज संपत्ती आहे. म्हणजे याला काय आहे तर तुलनात्मक इथं लाभ होऊ शकत नाही. म्हणजे तुम्ही जिओग्राफीमध्ये खनिज संपत्ती आणि त्याचा अभ्यास केलेला असेल तर त्याचा इथं काय होतं की फायदा होतो. कारण प्रत्येक जो सब्जेक्ट आहे त्याचं कुठं ना कुठं या ठिकाणी लिंकेजेस लागत असतात. म्हणजे तुम्हाला कनेक्ट लिंकेजेस माहीत असले पाहिजे की कसं लिंक आपल्याला करायचं आहे. एक सब्जेक्ट दुसऱ्यासोबत कसा लिंक करायचा हे आपल्याला जर आयडिया आली तर हा प्रश्न अशा प्रकारचे प्रश्न सोडवता येतात. इथं वन आणि खनिज संपत्ती होऊ शकत नाही. त्यानंतर कापड उद्योग. ठीक. आता इथं जर आपण कापड उद्योगाचा विचार केला तर कापड उद्योग आता कोकणामध्ये कापड उद्योग असतील का? तर सरळ लॉजिक आहे की कापड उद्योग कसे काय असू शकतील? यवतमाळ असेल, मराठवाडा असेल या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात कापूस आहे तो पिकवला जातो. विदर्भ. तर मग या ठिकाणी कसे काय कापड उद्योग असू शकतात? तर हे सरळच या ठिकाणी काय होतं? रॉंग होतं. म्हणजे कंपॅरेटिव्हली यांना लाभ होतो असं नाही. कारण हे उद्योग या ठिकाणी उपलब्धच नाहीत. कारण इथं भात असतो. राईस या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पिकवतात. मग इथं काही कापूस नसतो किंवा कापड उद्योग इथं उदयास आलेला नाही. ठीक आहे. येऊच शकत नाही. त्यामुळे हा प्रश्न चुकीचा आहे. त्यानंतर मत्स्य व्यवसाय, मत्स्यपालन, फलोत्पादन आणि पर्यटन. ओके. आता इथं आपल्याला डी आणि ए थोड्या प्रमाणात ए शेती व कृषी प्रक्रिया उद्योग ह्याच्यामध्ये थोडा डाऊट होता. परंतु हे जर बघितलं आपण तर इथं कंपॅरेटिव्हली खूप तुलनात्मक लाभ इथं होत नाही. आता इथं बघायचं का आपल्याला ए आणि डी म्हणजे डी तर आहेच आपल्याला बघितलेलं आहे. आता डी आहे इथं 4 मध्ये डी आहे आणि 3 मध्ये पण डी आहे. आता आपल्याला इथं ए वर डाऊट होता म्हणजे ए तर इथं कुठंच नाही. ओके. म्हणजे याचा अर्थ काय होतो? हे चुकीचं आहे. तर इथं फक्त उत्तर डी. म्हणजे अशा पद्धतीनं सुद्धा आपण प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो लॉजिक बेस. आता इथं खूपच अभ्यास लागतो असा भाग नाही. परंतु आपल्याला इथं आपलं लॉजिक जे आहे डेव्हलप करावं लागेल. आता हे लॉजिक कसं डेव्हलप होतं तर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे, कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग झाली पाहिजे आणि खूप नुसतं की रट्टा मारू आंदोलन किंवा फक्त रट्टाच मारायचा अशा पद्धतीने अभ्यास न करता तुम्हाला व्यवस्थित पद्धतीनं कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग करून अभ्यास करणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न शेतीच्या संदर्भातच शेती क्षेत्राच्या आर्थिक नियोजनाची खालीलपैकी कोणती उद्दिष्टे आहेत? आता इथं प्रश्न स्ट्रेट फॉरवर्ड आहे की शेती क्षेत्राच्या आर्थिक नियोजनाची उद्दिष्टे कोणती आहेत? आता आपण आर्थिक नियोजनाचे उद्दिष्ट म्हणजे शेतीच्या आर्थिक नियोजनाची खालीलपैकी कोणती उद्दिष्ट असतील? एक शेती उत्पादनात वाढ बरोबरच आहे. कारण आपलं मेन उद्दिष्टच आहे ना की आपल्याला शेती उत्पन्नामध्ये वाढ करायची आहे. म्हणजे 2018 चा प्रश्न आहे लॉजिक बेस की शेतीच्या उत्पन्नात वाढ करायचं आहे. आपलं उद्दिष्टच असतं. असं वाटत नाही की आपल्याला आपल्या शेतीच्या उत्पन्नात घट करायची आहे. नाही, आपल्या शेतीच्या उत्पन्नात वाढ करायची आहे. हे तर त्यानंतर रोजगार संधीमध्ये वाढ, शेतीच्या माध्यमातून रोजगार संधी उपलब्ध होईल किंवा त्याला शेती आणि संलग्न जे व्यवसाय आहेत त्या माध्यमातून इथं संधी उपलब्ध होतील. म्हणजेच रोजगाराच्या संधीमध्ये वाढ करणे. त्यानंतर ग्रामीण भागातील उत्पन्नातील विषमता कमी करणे. बरोबर आहे. किंवा ग्रामीण भागातील जी उत्पन्नाची विषमता आहे ती खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसते. ती कमी करायची. तर मग काय करावं लागेल आपल्याला ह्या आर्थिक नियोजनाच्या मध्ये आपल्याला हे उद्दिष्ट ठेवणं गरजेचं आहे. म्हणजेच वरील सर्व उद्दिष्ट हे या ठिकाणी याच्यामध्ये आहे. आता हे सुद्धा लॉजिक बेस आहे. निश्चित तुम्हाला याचं उत्तर येईल. त्यानंतर तिसरा सिलेबस मधला जो पॉइंट आहे तो म्हणजे उद्योग. ठीक. आता ह्या उद्योगावर हा प्रश्न विचारलेला आहे की इंडस्ट्री याच्यामध्ये
2004-5 म्हणजे 2018चा क्वेश्चन आहे. 2004-5 मधील सार्वजनिक उपक्रमाच्या कामगिरीवरून नवीन आर्थिक पर्यावरणामध्ये सार्वजनिक उपक्रम तेव्हाच चांगले, ओके, सार्वजनिक उपक्रम काय होऊ शकतात, तेव्हाच चांगली कामगिरी करू शकतात जेव्हा, ठीक आहे. आता हा सुद्धा काय होतो बघ आपल्याला, आपण पेपर वाचलेला असतो. काही वेळेस आपण बघतो की जे सरकारचे उद्योग आहेत, ज्याला सार्वजनिक उद्योग आपण म्हणतो, मग हे जे उद्योग आहेत हे काय करत असतात, हे खड्ड्यामध्ये जात असतात. जसं की बस आहे, हे आपली बस, आता ही जी बस आहे, ही बसला काय आहे तर नेहमी आपल्याला तोटाच दाखवला जातो. म्हणजे हे तोटा होण्याचं कारण काय आहे, तर नेमकं कोणतं कारण आहे आपल्याला हे शोधायचं आहे. मग आपल्याला हे लॉजिकली माहित असतं किंवा बस तोट्यामध्ये का जाते, ओके. महामंडळ तोट्यामध्ये का जातं, आता महामंडळ तोट्यात का जातं ह्याचं आपण उत्तर शोधू, ओके. असे पैकी प्रश्न असतात. एक तर महामंडळ तोट्यामध्ये जातं की याचं कारण, आणि महामंडळाला जर प्लस मध्ये आणायचं असेल तर नेमकं काय करावं लागेल. मग ह्याच्यावरचा प्रश्न आहे की सार्वजनिक उपक्रमामधील जे उद्योग आहेत सरकारचे, तर ते उद्योग केव्हा चांगली कामगिरी करू शकतात, जेव्हा, ठीक, जेव्हा काय आहे किंवा की त्यांना काय करायचं आहे, पुरेशी जी काय आहे तर पुरेशी स्वायत्तता दिल्यानंतर, ठीक आहे. हा पॉईंट महत्वाचा आहे, बरोबर आहे. पुरेशी स्वायत्तता म्हणजे काय आहे, त्यांना ऑटोनॉमी देणं गरजेचे आहे. समजा महामंडळ आहे, आता महामंडळाला काय असली पाहिजे, ऑटोनॉमी असली पाहिजे. महामंडळाला जर ऑटोनॉमी असेल तर काय होतं की महामंडळ आपले जे काही कामगार आहेत त्यांच्याकडून काम करून घेतं. नाहीतर आपण बऱ्याच वेळेस बघतो की जो बसमध्ये बसलेला कंडक्टर असेल किंवा ड्रायव्हर असेल त्यांना काही घेणं देणं नसतं. तर एखाद्या वेळेस बाहेर आपण नेमकं त्या बस स्टँडच्या बाहेर असू आणि बस स्टँडच्या गेटवर गेलं आणि तिथून जर गाडी जात असेल तर तो व्यक्ती आपल्याला घेत सुद्धा नाही गाडीमध्ये. कारण काय, तर तुम्ही त्या बस स्टँड मध्ये आलेला नाहीत, ओके. म्हणजे अशी रिजिड पद्धती या ठिकाणी जर असेल तर म्हणजे काय आहे की इथं कंट्रोल राहणार नाही किंवा यांना फायदा होणार नाही, म्हणजे हे तोट्यामध्ये जाते. म्हणजे याचा अर्थ काय आहे, तर यांना ऑटोनॉमी असली पाहिजे. त्याचबरोबर कुठल्याही प्रकारचं राजकीय बर्डन ह्याच्यावर नसलं पाहिजे. म्हणजे एक प्रोफेशनल पद्धतीने हे चालवणं गरजेचं आहे. त्यासाठी त्यांना ऑटोनॉमी देणं गरजेची आहे, हे बरोबर आहे. दुसरं, नोकरशाही आणि राजकीय नियंत्रण गट जो आहे, तर ह्याच्यामध्ये जो गट आहे, ठीक आहे, ह्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे, ठीक आहे. नोकरशाही आणि राजकीय नियंत्रण गट म्हणजे नोकरशाही, जे ब्युरोक्रॅट्स आहेत आणि राजकीय नियंत्रण ह्याच्यामध्ये घट होणं गरजेचं आहे. कारण प्रोफेशनल पद्धतीने न्यायचं असेल महामंडळाला, आपल्याला जर प्रॉफिट मध्ये न्यायचं असेल तर काय करावं लागेल, नोकरशाह असतील किंवा राजकीय व्यक्ती असतील, मंत्री असतील किंवा खासदार आमदार असतील, यांच्यावरचं जे नियंत्रण आहे महामंडळाचं ते कमी करावं लागेल. कारण आपण बघतो की दिवाळी आली की यांचे मोठमोठाले बॅनर्स लागतात, ओके. मग ते ह्याच्यामध्ये ती सर्व जी बस आहे ती ह्यांच्याच फोटोने रंगवली जाते. कुठल्याही प्रकारचं कमर्शियल गोष्टी होत नाहीत. मग आपण दुसऱ्या बाजूला जर आपण एखाद्या कमर्शियल बघितलं, समजा ते केशरी टूर्स वाले आहेत, हे किती कमर्शियल पद्धतीने काम करत असतात. कारण हे प्रायव्हेट लोक आहेत आणि हे गव्हर्नमेंटचं आहे, ठीक आहे. तर मग हे तोट्यामध्ये निश्चित जाणार, कारण हे राजकीय लोकांचं नियंत्रण. मग हे नियंत्रण नसायला पाहिजे, याच्यामध्ये घट व्हायला पाहिजे. त्यानंतर सार्वजनिक उपक्रमामध्ये खाजगी संस्कृती रुजू करणे, एक्झॅक्टली हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे की खाजगी संस्कृती रुजू करणे. खाजगी संस्कृती म्हणजे काय आहे, किंवा की इथं प्रोफेशनलिझम असलं पाहिजे. तुम्ही अप टू डेट असले पाहिजे, पॉइंट म्हणजे तुम्ही टाइमवर आले पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही प्रोफेशनली ड्रेस किंवा जे काही स्वच्छता आहे बसमध्ये ती असली पाहिजे. आपण बघतो की महामंडळाच्या बसमध्ये काय होतं की आपण पण कुठल्याही प्रकारचं एक भारताचे नागरिक आहोत, आपल्याला काहीतरी फंडामेंटल ड्युटी आहे आणि याचं सगळं आपलं भान इथं राहिलेलं नसतं. त्यामुळं इथं स्वच्छता पण नसते आणि जे ड्रायव्हर्स आहेत किंवा कंडक्टर्स असतील किंवा त्याचे कर्मचारी असतील त्यांच्यावर सुद्धा काय असतं, कुठलंही कंट्रोल किंवा त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी नसते किंवा एक प्रकारची लिगल रिस्पॉन्सिबिलिटी नसते. तर जेव्हा यांना खाजगी संस्कृतीप्रमाणे म्हणजे यांच्यावर काही रिस्ट्रिक्शन लावले जाते किंवा की तुम्हाला एवढं इन्कम करायचं असेल किंवा आपल्याला एवढा काय करायचं आहे, याला प्रॉफिटमध्ये आणायचं आहे, तर यांना टार्गेट दिलं जातील. स्वच्छता असेल, बाकीच्या गोष्टी असतील, ह्या सर्वच्या सर्व, ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे, इथं खाजगी संस्कृती इथं सुरू करणे हे आवश्यक आहे. तर काय होऊ शकतं, हे चांगले उद्योग काम करू शकतात, हे तोट्यामध्ये न जाता प्रॉफिट मध्ये येऊ शकतात. म्हणजेच वरील सर्व बाबी इथं
या ठिकाणी काय येतात हे होतात. आता हा प्रश्न आपल्याला लॉजिकनं निश्चित सोडवता येतो. म्हणजे इथं काही फॅक्ट विचारलेलं नाही. आता इथं 2004-5 लिहिलेलं आहे, परंतु हे सोडून आपण बाकीचं जरी केलं ना, तरी सुद्धा याचं उत्तर आपल्याला येतं. त्यानंतर पुढचा 4 नंबरचा सिलेबस मधला पॉइंट आहे परकीय व्यापार. ठीक. आता परकीय व्यापार, आता या परकीय व्यापाराचा जर आपण विचार केला तर परकीय व्यापारामध्ये एक तर असतं BOP, ओके, बॅलन्स ऑफ पेमेंट, आणि दुसरं असतं BOT. निश्चित त्याच्यावर प्रश्न विचारले जातात, व्यवहार तोल आणि व्यापार तोल. ओके. त्याच्यामध्ये 2019चा क्वेश्चन बघा की भारताच्या आयात भागीदार देशांची त्यांच्या 16-17 या वर्षातील आयात भागीदारातील महत्वाच्या नुसार उतरता क्रमाने लिहा. ओके, म्हणजे इथं डिक्रीजिंग ऑर्डर इथं दिलेली आहे. ओके, म्हणजे जास्त कडून कमीकडे. ओके. आता इथं इव्हन त्यांनी देश पण दिलेले आहेत. ओके, म्हणजे आपलं एवढं सोपं काम यांनी करून ठेवलेलं आहे. मग या आधारावर हा आपल्याला इकॉनॉमिक सर्व्हे मधून किंवा 16-17 मध्ये जो इकॉनॉमिक सर्व्हे आलेला आहे त्यानुसार इथं आपल्याला हे समजतं. त्यामुळं 16-17 असेल किंवा 17-18 असेल, 18-19 असेल, ओके, तर 18-19 या हे जे इकॉनॉमिक सर्व्हे आहेत, हे इकॉनॉमिक सर्व्हे मधली माहिती आयात निर्यात कोणत्या देशासोबत होत आहे हे आपल्याला एक्झॅक्ट माहिती असली पाहिजे. म्हणजे आपण अपडेट राहणं गरजेचं आहे. आपल्याला इकॉनॉमिक सर्व्हे, भारताचा जो आर्थिक पाहणी अहवाल आहे त्यामधून हा प्रश्न विचारला जातो आणि याचं उत्तर आहे 3, म्हणजे चीन, USA, UAE, सौदी अरेबिया, इंडोनेशिया, दक्षिण कोरिया आणि इराक. ठीक. त्यानंतर दुसरा पॉइंट आपण त्याच्यातलाच बघू, परकीय व्यापारातील. परकीय व्यापारामध्ये काय होतं की 90-91, आता 90-91 ह्याच्या अगोदर सुद्धा काही प्रश्न विचारलेले आहेत. तर 90-91 मध्ये आपण माहित असलं पाहिजे आपल्याला की 90-91 मध्ये नेमके GDP किती, GNP किती होता, किंवा कोणत्या वस्तू सर्वात जास्त आपण आयात करत होतो, कोणत्या गोष्टी निर्यात करत होतो. त्याचबरोबर आपला जो इन्फ्लेशन, महागाई रेट किती होता, ओके, आपल्या देशावर तेव्हा कर्ज किती होतं, हे सर्वच्या सर्व बाबी या 90-91च्या बाबतीत आपल्याला माहित असल्या पाहिजे. म्हणजे मल्टिपल अँगलनं आपण विचार केला पाहिजे. ओके. आता 90-91 मध्ये भारतातून निर्यात होणाऱ्या प्रमुख वस्तू कोणत्या असं विचारलेलं आहे. ओके. आता याचं स्ट्रेट उत्तर काय आहे की रत्न आणि अलंकार. ओके. जेम्स आणि ज्वेलर्स जे आहेत या सर्वात मोठ्या प्रमाणात इथून काय होत होत्या, निर्यात केल्या जात होत्या. तर याच्यामध्ये, कारण आपल्या देशामध्ये हे जे आहे खूप मोठ्या प्रमाणात काय केलं होतं, निर्यात केलं जातं. आता पेट्रोलियम पदार्थ पण उत्पादन सुद्धा आपण करतो, परंतु ॲज कम्पेअर टू याच्यापेक्षा कमीच असते. हे झालं 90-91. त्यानंतर पुढचा जो पॉइंट आहे तो म्हणजे बँकिंग. आता बँकिंग म्हटल्यानंतर आपण लक्षात ठेवायचं, एक RBI, दुसऱ्या कमर्शियल बँका असतील, यांच्यावर दोन्हीवरही प्रश्न असू शकतो. ठीक आहे, म्हणजे फक्त काय RBIच नाही, बँक म्हणजे बँक सिस्टीम, बँक व्यवस्था. आणि पंचवार्षिक योजनेमध्ये बँकिंगमध्ये काही रिफॉर्म झाले होते का, किंवा 1991चं जे LPचं धोरण आहे, त्यानंतर उदारीकरण आपण आणलेलं आहे. मग बँकेमध्ये, बँकिंग सेक्टरमध्ये सुद्धा आपण उदारीकरणाचं धोरण, नरसिंह समिती असेल, ह्या सर्व बाबी ह्या बँकिंगच्या बाबतीत. आता इथं प्रश्न विचारलेला आहे. आता हा प्रश्न सुद्धा आपल्याला लॉजिक बेस आहे. आपल्याला करंट मध्ये हा इश्यू होता, त्यामुळे 2019ला हा प्रश्न विचारला की व्यापारी बँकांनी, प्रश्न आहे, व्यापारी बँकांनी दिलेल्या कर्जावरील व्याज दरासाठी, ओके, वर्ष 2010 पासून लागू केलेल्या पायाभूत दर मोजणीमध्ये पुढीलपैकी कोणत्या बाबींचा विचार केला जातो. आता इथं काय आहे समजा, हा, आपण खड्ड्यात गेलेली बँकेचा विचार करू, ती म्हणजे पंजाब नॅशनल बँक. आता ही जी पंजाब नॅशनल बँक आहे, आता ह्या पंजाब नॅशनल बँकेने काय केलेलं आहे की समजा त्यांना कर्ज द्यायचं आहे. ओके, आपल्याला समजा पंजाब नॅशनल बँकेकडून 10 लाख रुपये कर्ज घ्यायचं आहे. मग आता हा 10 लाखावर किती व्याज लावायचं, 10 लाखावर 13% लावायचं, 15% लावायचं, किंवा 10% लावायचं, हा जो रेट आहे, हा रेट या ठिकाणी जो ठरवला जातो, मग त्याला आधार काय आहे, कुठल्या बाबींचा विचार केला जातो, त्याला या ठिकाणी पायाभूत दर असं मोजायचं. म्हणजे हा जो यांचा जो पायाभूत दर असेल, मग 13 असेल, 14 असेल, 15 असेल, तो कसा ठरवला जातो याच्यावरचा इथं विचारलेला हा प्रश्न आहे. आता याच्यामध्ये एक तर
निधीवरील खर्च म्हणजे ह्यांच्याकडे जो निधी आहे त्याच्यावरचा जो होणारा खर्च आहे याचा विचार करावा लागेल. समजा आता यांना काय केलेलं आहे की यांना हा रेट ठरवायचा आहे. मग हा रेट 13 आहे का 15 आहे का 20 आहे तो ठरवायचा आहे. मग तो किती असेल? एक तर यांच्याकडे जो निधी आहे याच्यावरचा खर्च किती होत आहे. ठीक आहे. तर रेपो रेट हा भाग इथे येणार नाही. ओके. कारण रेपो रेट काय असतो की असा पैसा जो कोणी दिलेला आहे की आरबीआयने शॉर्ट टर्मसाठी कोणाला दिलेला आहे कमर्शियल बँकेला दिलेला पैसा म्हणजे जो ज्याला आपण काय म्हणतो की अल्पकालीन जो पैसा आहे एका दिवसासाठी असेल किंवा 3 दिवसासाठी असेल तर तो जो दिलेला पैसा आहे त्याच्यावरचा जो रेट आहे त्याला आपण रेपो रेट असं म्हणतो. ओके. तर ह्याचा विचार या ठिकाणी केला जाणार नाही. म्हणजे इथं हे बी कटलं. आता बी कटलं की आपण इथं बघायचं म्हणजे शॉर्टकट मध्ये जाण्यासाठी म्हणजे या ठिकाणी जिथं बी आहे तो ऑप्शन येणार नाही. म्हणजे इथं हे बी कटलं. ओके. हे सुद्धा कटलं. आता डायरेक्ट ह्याच्यावरून सुद्धा आपल्याला काय होतं या प्रश्नाचं उत्तर येतं. जे आपल्याला बी हे जरी माहित असलं तरी सुद्धा प्रश्नाचं उत्तर येतं. म्हणजे एवढं सोपं तुम्हाला आयोगाने करून ठेवलेलं असतं. परंतु आपल्याला एक तर टाइम कमी असतो, आपण प्रेशरमध्ये असतो आणि आपल्याला एक्झॅक्ट की कसं ह्याला डील करायचं आहे हे माहीत नसतं. त्यामुळं इथं बी आपल्याला माहित आहे की जे आपल्याला एक्झॅक्ट माहित आहे आणि एक्झॅक्ट ह्याची माहिती आहे ते आधी बघायचं. मग इथं बी कटलं, या ठिकाणी बी कटलं. आता हे 2 राहिले. आता वरील सर्व होऊच शकत नाही कारण इथं बी नाही. बी नाही तर मग वरील सर्व नाही. याचा अर्थ काय आहे? उत्तर 2. त्याच्यामध्ये रोखता प्रमाण ठरवण्यासाठी येणारा खर्च. बरोबर? म्हणजे आता ह्यांच्याकडे जो पैसा आहे, रोखता प्रमाण ठरवण्यासाठी येणारा खर्च. यांच्याकडे जो पैसा आहे, तो खर्च त्याच्यावरचा होणारा खर्च याचा सुद्धा विचार करावा लागेल आणि कमीत कमी परतावा दर म्हणजे या ठिकाणी जे रिटर्न येणार आहे ते कमीत कमी असावं याच्यावर या ठिकाणी या सर्व बाबींचा विचार करून केला जातो. विदाउट म्हणजे एक सोडून ते म्हणजे रेपो रेट. अशा प्रकारचे प्रश्न बँकिंगवर असतात. पुढचा बँकिंगवरचा प्रश्न सिंपल प्रश्न विचारलेला आहे. असेच प्रश्न विचारले जातात. त्यामुळे परीक्षा ही खूप अवघड आहे असा भाग नाही परंतु परीक्षा समजणं गरजेची आहे. आता इथं काय होतं बिगर अनुसूचित बँका म्हणजे अशा बँका की ज्या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या कायदा 1934च्या कोणत्या अनुसूचीमध्ये समाविष्ट नाही. ओके. तर त्याला आपण काय म्हणतो बिगर अनुसूचित बँका म्हणजे याचा अर्थ काय आहे की आरबीआय ऍक्ट 1934च्या दुसऱ्या अनुसूचीमध्ये ज्याचा समाविष्ट नाही त्याला काय म्हणतो आपण बिगर अनुसूचित बँका म्हणजे नॉन शेड्यूल बँक. ओके. आता ह्या नॉन शेड्यूल बँक किती आहेत किंवा कोणकोणत्या आहेत किंवा शेड्यूल बँक कोणत्या आहेत त्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जातो. नाबार्ड ही शेड्यूल आहे का नाही याच्यावर सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. आरआरबी ही शेड्यूल आहे का नाही याच्यावर पण प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. तर हे झालं त्या बिगर अनुसूचित बँकाच्या बाबतीत. त्यानंतर मौद्रिक धोरण. ओके. आता इथं मौद्रिक धोरणावरचा हा प्रश्न आहे. मौद्रिक धोरण असे नियामक धोरण की ज्याद्वारे केंद्रीय बँक आता इथं काय आहे आरबीआय केंद्रीय बँक वर आपले नियंत्रण ठेवते. ओके. आता मौद्रिक धोरण म्हणजे असे नियामक धोरण की ज्याद्वारे केंद्रीय बँक त्यावर नियंत्रण ठेवणार आहे. सिंपल प्रश्न आहे. तर आता इथं केंद्रीय बँक म्हटलं आणि इथं नावातच आहे सगळं काही म्हणजे इथंच आपल्याला प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे ते म्हणजे मौद्रिक धोरण म्हणजे मौद्रिक म्हणजेच काय आहे पैसा पैशाच्या संदर्भाचं जे धोरण आहे त्याचा विचार इथं केलेला आहे. ठीक आहे. म्हणजेच पैशाच्या बाबतीत जे धोरण आहे पैशाचा जो पुरवठा आहे फ्लो म्हणजे मौद्रिक धोरण हे कोण ठरवतं तर आरबीआय आहे. ठीक आहे. किंवा मौद्रिक धोरण समिती आहे. मग आता हे कशासाठी पैशाच्या संदर्भात ठरवलेलं धोरण आरबीआयचं मौद्रिक धोरण म्हणू आणि सरकारचं असतं ते राजकोषीय धोरण. ओके. सरकारचं असतं ते राजकोषीय धोरण आणि आरबीआयचं असतं ते मौद्रिक धोरण. मग आता ह्याच्यामध्ये काय आहे की केंद्रीय बँक हे कशावर नियंत्रण ठेवते तर पैशाचा पुरवठा जो पैशाचा फ्लो होतो याच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम हे करतं. त्यानंतर पुढचा प्रश्न अजून पैशाचा पुरवठा. ओके. ज्याला आपण मनी सप्लाय म्हणतो याच्या संदर्भात विचारलेला हा प्रश्न आहे. तर हा सुद्धा प्रश्न निश्चित सिंपल प्रश्न आहे पैशाच्या जो सप्लाय आहे. आता याच्यावर बरेच प्रश्न विचारले जातात. आता इथं हे जे आहे की वरीलपैकी कोणतं स्टेटमेंट बरोबर आहे. आता इथं लक्षात ठेवायचं की जेव्हा आपण प्रश्न वाचतो तेव्हा कशा पद्धतीने वाचायचा असतो की पैशाचा पुरवठा या संदर्भात खालील वाक्य विचारात घ्या. ओके. त्यानंतर वरीलपैकी कोणतं वाक्य बरोबर आहे.
आणि त्यानंतर हे स्टेटमेंट ए आणि बी वाचायचं. कारण आपण काय होतं की एखाद्या वेळेस हे वाचतो, त्यानंतर ए बी वाचतो आणि त्यानंतर हे वाचतो की वरीलपैकी बरोबर कोणतं. म्हणजे आपण जेव्हा वाचत असतो तेव्हा शोधायचं असतं बरोबर आहे का चूक आहे. मग ह्याच्यासाठी आपल्याला आधी हे वरचं स्टेटमेंट वाचायचं, त्याच्यानंतर डायरेक्ट हे वाचायचं. ओके, म्हणजे आपल्या इथे टाइम वाचणार आहे की नेमकं आपल्याला एक्झॅक्ट शोधायचं आहे. कारण आपण जेव्हा वाचतो तेव्हाच शोधायचं असतं ती बरोबर आहे का चूक आहे. तर पहिलं बघू आपण की आता याच्यामध्ये रिझर्व्ह बँक सध्या पैशाच्या पुरवठ्याविषयी अंदाज M1 या पैशाच्या पुरवठ्याच्या संकल्पनेचा आधार व्यक्त करते नाही. ओके, आता इथं काय आहे तर पहिलं नाही. ठीक आहे, आता M1 या संकल्पनाच्या आता इथं जे दिलेलं आहे M1 आता याच्यामध्ये इथं वरीलपैकी कोणतं वाक्य बरोबर आहे. तर M1 आपण आता ह्याचं प्रश्नाचं उत्तर बघू नेमकं काय आहे. M1 संकल्पना रोखतेच्या संदर्भात M1 संकल्पना रोखतेच्या संदर्भात उच्च प्रमाण स्पष्ट करते आणि M2, M3, M4 या संकल्पना रोखतेच्या संदर्भात काय आहे उतरते प्रमाण स्पष्ट करतात. ओके, म्हणजे या ठिकाणी काय आहे हा प्रश्न लिक्विडिटीवर आहे. म्हणजे सर्वाधिक लिक्विडिटी ही कोणाची आहे. ओके, त्याला आपण रोखता असं म्हणतो. आता सिंपल आहे की काय असणार आहे की त्याच्यामध्ये M म्हणजे M1 M1 ची लिक्विडिटी ही सर्वात जास्त असेल. त्यानंतर काय असणार आहे M2 असेल. त्यानंतर असेल M3. हे M3. आता ह्याच्यामध्ये M1 ची लिक्विडिटी सर्वात जास्त आहे. ठीक आहे, आता लिक्विडिटी म्हणजे काय आहे की M1 हा जो पैसा असतो M1 हा पैसा काय आहे तर आपल्या खिशातील पैसा असेल, पोस्ट ऑफिस मध्ये पैसा असेल किंवा आपल्या हे असेल आपलं हे असेल सेव्हिंग अकाउंट किंवा करंट अकाउंट असेल. ठीक आहे, म्हणजे असा पैसा जो आपल्याकडे उपलब्ध आहे म्हणजे आपल्या खिशामध्ये आहे. मग आपल्याकडे जर पैसा तो उपलब्ध असेल तर आपण काय होतं की तो पैसा आपण सहज खर्च करतो. तो पैसा आपण जर सहज खर्च केला म्हणजे त्याची लिक्विडिटी जास्त आहे. जो पैसा आपण सहज खर्च करतो किंवा आपल्याकडं तो पैसा उपलब्ध आहे त्याला आपण काय म्हणतो की त्याची लिक्विडिटी जास्त आहे. परंतु जर पैसा समजा आपण बँकेमध्ये काय केलं की बँकेचं जे फिक्स्ड डिपॉझिट आहे समजा आपण 5 वर्षासाठी 5 लाख रुपये काय केले फिक्स्ड डिपॉझिट केले 5 लाख रुपये. आता हे 5 लाख रुपये आपल्याला 5 वर्षे काढता येणार नाहीत. तर हे पैसे ह्याची लिक्विडिटी ही काय आहे या ठिकाणी झिरो असणार आहे. कारण हे पैसा कुठं आहे बँकेमध्ये आहे. म्हणजे आपण जो पैसा ह्या लॉंग टर्म मध्ये ठेवतो किंवा ह्या अशा प्रकारच्या फिक्स्ड डिपॉझिट मध्ये ठेवतो त्याचं काय आहे तर त्याची रोखता ही काय करणार आहे इथं कमी होणार आहे. म्हणजेच M1 ची रोखता सर्वात जास्त, त्यानंतर M2 ची, त्यानंतर M3 ची. ओके, म्हणजे हे जो ज्याला आपण नॅरो मनी असं म्हणतो ना, नॅरो मनीची रोखता किंवा लिक्विडिटी सर्वात जास्त आणि जो ब्रॉड मनी आहे याची लिक्विडिटी किंवा रोखता ही सर्वात कमी. ब्रॉड मनी का म्हणतात त्याला कारण हा पैसा बँकेमध्ये काय असतो की दीर्घकालासाठी राहतो. म्हणजे आपल्या जे फिक्स्ड डिपॉझिट असेल हा पैसा दीर्घकालासाठी राहतो. म्हणजे बँकेला हा पैसा काय करता येतो वापरता येतो. म्हणजे बँक हे काय करतं याच्यावरून बँक क्रेडिट एक्सपेन्शन करतं. म्हणजे त्याला आपण पतनिर्मिती असं म्हणतो. मग पतनिर्मिती बँक करतं आणि त्या माध्यमातून मग बँक बँक पतनिर्मिती करतं आणि त्या माध्यमातून इथं पैशामध्ये रूपांतर म्हणजे पैशाहून पैसा इथं तयार केला जातो. हे कशाहून आपल्याला तर या ठिकाणी ह्या पतनिर्मिती सर्वात जास्त M4 मध्ये असते. ओके, तर या ठिकाणी M3 मध्ये आहे. म्हणजे याचा अर्थ इथं रोखता कमी आहे. परंतु असा जर प्रश्न विचारला की सर्वाधिक जे क्रेडिट एक्सपेन्शन आहे पतनिर्मिती आहे ही कोणत्या ह्याच्यातून सर्वात जास्त पतनिर्मिती होते असा जर प्रश्न आला तर याचं उत्तर काय असणार आहे M3 सर्वात जास्त पतनिर्मिती, त्यानंतर M2 असेल, त्यानंतर M1 म्हणजे खूपच कमी प्रमाणात खूप कमी प्रमाणात इथं पतनिर्मिती होते. अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. म्हणजे याचं उत्तर 2. त्यानंतर लोकसंख्येवर काही प्रश्न विचारले जातात. आता इथं लोकसंख्येच्या संक्रमणाच्या सिद्धांतानुसार दुसऱ्या टप्प्यामध्ये काय होतं तर दुसऱ्या टप्प्यामध्ये काय होत असतं तर लोकसंख्येच्या वेगाने वाढ होते. आता हे संक्रमणाचे टप्पे आणि त्यावर प्रश्न जे आहेत त्याचं तुम्हाला उत्तर माहित असले पाहिजे किंवा हे संक्रमणाचे टप्पे कसे आहेत हे माहित असणं गरजेचे आहे. त्याचबरोबर दुसरा लॉजिक बेस्ड प्रश्न
इथे इथं आता या ठिकाणी हा प्रश्न वाचायलाच आपल्याला वेळ लागतो, परंतु ह्याचं उत्तर सिंपल आहे. ठीक आहे. आता जगातील एकूण क्षेत्रापैकी भारताचे केवळ 2.4% भूभाग व्यापलेला आहे. बरोबर आहे. पुढील पक्षी भारताची लोकसंख्या मात्र जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी जवळपास 16.85% एवढी आहे. ओके, हे बरोबर आहे. मृत्यूदरात वेगाने झालेल्या घसरणीतून लोकसंख्येत वेगाने वाढ घडून आली, तर जनन दरात मात्र लक्षणीय घट झाली नाही. खालीलपैकी कोणता एक आर्थिक व सामाजिक घटक सातत्याने उच्च राहिलेल्या जनन दरास जबाबदार आहे? म्हणजे आपला जनन दर जो आहे, जो बर्थ रेट आहे, हा बर्थ रेट सर्वात जास्त कशामुळे आहे, किंवा ह्या फर्टिलिटीला कोण रिस्पॉन्सिबल आहे, किंवा कोणता घटक रिस्पॉन्सिबल आहे? आता ह्याच्यामध्ये एक तर की आता इथं काय म्हटलेलं आहे, आर्थिक आणि सामाजिक घटक सातत्याने उच्च राहिलेल्या जनन दरास जबाबदार असेल. आता इथे काय म्हटलेलं आहे, आर्थिक आणि सामाजिक घटक, म्हणजे कोणता एक आर्थिक घटक आहे आणि कोणता सामाजिक घटक इथं रिस्पॉन्सिबल आहे. आता इथं आर्थिक घटक काय असणार आहे, की त्याच्यामध्ये एक तर धीम्या गतीने होणारी शहरीकरणाची प्रक्रिया. ओके, आता इथं धीम्या गतीने होणारी शहरीकरणाची प्रक्रिया ही सुद्धा काय आहे, तर ही एक प्रकारचं काय आहे, की आर्थिक गोष्ट आहे, आर्थिक बाब आहे. यानं सुद्धा काय होतं, की फर्टिलिटी वाढत असते. ओके, कारण ही शहरीकरणाची धीम्या गतीने होणारी शहरीकरणाची प्रक्रिया, म्हणजे आपण झोपडपट्टीचा जर विचार केला तर हा पॉईंट तिथं लागू होतो. त्यानंतर शिक्षणाचा अभाव. ओके, ही एक काय झालं मग सामाजिक घटक झाला. ओके, शिक्षणाचा अभाव असेल तर काय होणार आहे, की हम दो हमारे दो अशी जी आपली पॉलिसी आहे, ती आपली पॉलिसी इथं कामाला येणार नाही, कारण शिक्षण हा महत्वाचा रोल प्ले करतं. नंतर साथीच्या रोगावरील नियंत्रण हे याच्यामध्ये येणार नाही, कारण इथं प्रश्न विचारलाय आर्थिक आणि सामाजिक जबाबदारी. ओके, या दोनच पॉइंटवर तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे. त्याच्यावर जर आपल्याला आयडिया आली की नेमकं यांना अपेक्षित काय आहे, इथं सामाजिक आणि आर्थिक घटक. ओके, तर ह्याच्यामधून आपल्याला शोधायचे की सामाजिक आणि आर्थिक घटक कोणते आहेत. ठीक आहे, तर हे सुद्धा येणार नाही आणि हिवताप हे सुद्धा येणार नाही. ठीक आहे, अशा प्रकारे आपण एलिमिनेट पद्धतीने सुद्धा प्रश्न सोडवू शकतो. त्यानंतर दारिद्र्य आणि बेरोजगारीवर प्रश्न असतात. निश्चित 2-3 प्रश्न याच्यावर विचारले जातात. त्याच्या संदर्भात तेंडुलकर समिती असेल, लकडावाला समिती असेल, ओझा असतील, ओके, याच्यावर प्रश्न विचारले जातात. विशेषतः फेमस आहे तेंडुलकर समिती. तर तेंडुलकर समिती 2019 मध्ये प्रश्न विचारलेला आहे, की यांनी दिलेले जे काही हे आहे, शिफारसी आहे, तर त्यामध्ये कोणत्या सूचना किंवा शिफारसी दिल्या होत्या. एक तर त्यांनी सांगितलं, की उष्मांधारित जे काही दारिद्र्यरेषा, म्हणजे कॅलरीची जी बेस जी दारिद्र्यरेषा आहे लकडेवालांची असेल, तर ती काय करा, ती दारिद्र्यरेषा नसावी. ओके, म्हणजे दूर करा, म्हणजे बरोबर आहे. नंतर दारिद्र्याचे अंदाज मापन करण्यासाठी वेगवेगळ्या वस्तू गटासाठी वेगवेगळे संदर्भ करावेत, विचार घ्यावा, हे पण बरोबर आहे. आणि शिक्षण व आरोग्यासाठी महत्त्वाचं त्यांनी दिलेलं आहे. त्यांची जी बास्केट आहे, या बास्केटमध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या होत्या. एक होतं शिक्षण आणि दुसरं होतं आरोग्य. आता ह्या दोन्ही गोष्टी या ठिकाणी ह्याच्यामध्ये समावेश करा असं यांनी म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारे अ, ह्याच्यामध्ये दोन्ही गोष्टी समावेश करा असं यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे हे ए पण बरोबर आहे, बी पण बरोबर आहे आणि सी पण, म्हणजे वरील सर्व बाबी इथं काय घेतल्या जातात, विचारात घेतल्या जातात. ठीक आहे. त्यानंतर NSSO नुसार श्रमशक्ती म्हणजे काय? ओके, आता याच्यामध्ये श्रमशक्ती म्हणजे काय, याच्यावरचा हा प्रश्न आहे. 2019 मध्ये हा विचारलेला प्रश्न आहे. तर श्रमशक्ती, त्यालाच आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, लेबर फोर्स. आता ही लेबर फोर्स ही संकल्पना आपल्याला माहित पाहिजे. ओके, आता बेरोजगारीच्या संदर्भात हा प्रश्न आहे. नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफिस यांच्या मते ही लेबर फोर्स. आता लेबर फोर्स म्हणजे काय असतं, की त्याला आपण काय म्हणतो, की श्रमशक्ती. श्रमशक्ती म्हणजे काय, एक तर रोजगार रोजगार असेल, त्याचबरोबर बेरोजगार व्यक्ती. म्हणजे रोजगार व्यक्ती त्याचबरोबर बेरोजगार व्यक्ती हे दोन्हीही काय होतात, याच्यामध्ये समाविष्ट होतात. मग असंच त्याने विचारलेलं आहे. पहिले स्टेटमेंट, अशा व्यक्ती ज्या रोजगाराच्या शोधात आहेत, बरोबर आहे. अशा व्यक्ती ज्यांना रोजगार मिळालेला आहे, तर ह्या सर्वांचा विचार या ठिकाणी केला जातो. ठीक आहे. तर अ, मग रोजगार असेल किंवा बेरोजगार असेल, या दोन्ही व्यक्तीचा विचार इथे केला जातो. ओके, म्हणजे उत्तर असेल 4.
तर अशा प्रकारचे प्रश्न. मग आता ह्याच्या विरुद्ध एकतर लेबर फोर्स असेल, त्यानंतर दुसरा असतं वर्क फोर्स. वर्क फोर्सचा विचार सुद्धा इथं केला जातो. आता वर्क फोर्स म्हणजे काय असणार आहे, फक्त ज्यांना रोजगार उपलब्ध आहे अशांनाच काय म्हणतात या ठिकाणी कार्यशक्ती किंवा वर्क फोर्स, फक्त रोजगार उपलब्ध असणारा. आणि श्रमशक्ती म्हणजे काय, रोजगार आणि बेरोजगार दोन्ही बाबी असणार. ठीक आहे. त्यानंतर आता राजकोषीय जे धोरण आहे किंवा आपली राजकोषीय नीती आहे, मुद्रा व राजकोषीय नीती, याच्यावर आपल्याला निश्चित प्रश्न विचारले जातात. आता याच्यामध्ये आपण भारत सरकारच्या भांडवली अर्थसंकल्पामध्ये कोणत्या बाबींचा समावेश होतो. ठीक आहे. आता इथे प्रश्न काय विचारलेला आहे, भांडवली अर्थसंकल्प म्हणजे या ठिकाणी ज्या अर्थसंकल्पाचे आपण दोन भाग बघतो. ओके. तर एक आहे की ज्याला आपण काय म्हणतो की महसुली अर्थसंकल्प, आणि दुसरा असतो तो भांडवली अर्थसंकल्प. ठीक आहे. आता महसुली अर्थसंकल्पामध्ये काय होणार आहे, महसुली जमा येणार आहे आणि महसुली काय येणार आहे, महसुली जमा, महसुली खर्च. नंतर भांडवली अर्थसंकल्पामध्ये भांडवली जमा, भांडवली खर्च. म्हणजे सरळ याचं उत्तर आहे या ठिकाणी की भांडवली अर्थसंकल्पामध्ये काय होणार आहे, भांडवली प्राप्ती आणि भांडवली खर्च याचा विचार इथे केला जातो. सिंपल प्रश्न आहे. त्यानंतर याच्यामध्येच आपण राजकोषीय नीती म्हणजे लिंग अंदाजपत्रक जे आहे, ठीक आहे, म्हणजे बजेटचा प्रश्न आहे, लिंग अंदाजपत्रकाच्या बाबतीत हा प्रश्न आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये लिंग अंदाजपत्रक म्हणजे काय, याच्यावरचा हा प्रश्न आहे की याच्यामध्ये जेंडर बजेटिंग म्हणजे काय. आपल्या देशामध्ये काय असं स्पेशल जेंडर बजेटिंग नाही, परंतु महिलांसाठी आपण विशेष तरतूद या ठिकाणी करत असतो. लिंग अंदाजपत्रक म्हणजे काय, तर या ठिकाणी अधिक लिंग समान समाजासाठी वित्तीय तरतूद म्हणजे फायनान्शियली प्रोव्हिजन फॉर मोर जेंडर इक्वल सोसायटी आपल्याला करायचं आहे. ओके. म्हणजे मोर जेंडर इक्वल सोसायटी. आता इथं काय आहे, इक्वल सोसायटी म्हटलेलं आहे, इथं अनइक्वल आहे. आता इथं इक्वल सोसायटी आहे की आपल्याला फायनान्शियल प्रोव्हिजन फॉर मोर जेंडर इक्वल सोसायटी म्हणजे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही, अशा प्रकारची सोसायटी आपल्याला डेव्हलप करायची. दुसरं, अधिक लिंग असमान समाजाची तरतूद, अनइक्वल सोसायटी का नाही. नंतर फायनान्शियल प्रोव्हिजन टू अचीव ह्युमन डेव्हलपमेंट नाही. लिंग अंदाजपत्रक हे कशासाठी असतं की आपल्याला मोर इक्वल सोसायटी करायची आहे, म्हणजे जो भेदभाव आहे स्त्री पुरुषाच्या मधला कमी करायचा आहे. आणि फायनान्शियल प्रोव्हिजन फॉर इक्वॅलिटी ऑफ एव्हरी सिटीजन. ठीक आहे. प्रत्येक व्यक्तीला काय आहे की प्रत्येक नागरिकाला समतेच्या वित्तीय तरतूद, समतेसाठी वित्तीय तरतूद असं नाही, त्याच्यामध्ये समतेसाठी वित्तीय तरतूद नाही. समतेसाठी वित्तीय तरतूद नाही. ठीक आहे. तर हे अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. त्यानंतर मध्यावधी राजकोषीय सुधारण्याचा अंतिम उद्देश. आता इथं काय विचारलेलं आहे, मिड टर्म राजकोषीय सुधारणा. ओके. म्हणजे जे फिस्कल रिफॉर्म करण्यात आलेले आहेत त्यांच्यातला जो अंतिम उद्देश आहे. आता काही उद्देश असू शकतात, परंतु ह्याचा जो फायनल उद्देश आहे, अंतिम उद्देश जो आहे हा कोणता आहे, तर एक तर कर्ज चिरस्थानी पातळीपर्यंत घटविणे नाही, हे नव्हता. त्यानंतर राजकोषीय तुटीत वाढ करणे हा काही अंतिम उद्देश या ठिकाणी ह्या राजकोषीय धोरणाचा नाही. त्यानंतर ती जी आहे चालू खात्यावरील तूट कमी, हा सर्वात महत्वाचा आहे. किंवा या ठिकाणी चालू खात्यावर जी तूट झालेली आहे, चालू खात्यावर तूट कशी होत असते की आपली आयात मोठ्या प्रमाणात झालेली आहे, निर्यात कमी आहे, त्याच्यामुळं तूट निर्माण झालेली आहे. ही जी तूट आहे ही चालू खात्यावर तूट असते. मग ही तूट कमी करण्यासाठी ह्या मध्यवर्ती जे राजकोषीय सुधारणा आहे, ओके, त्यांचा अंतिम उद्देश तो आहे. ठीक आहे. त्यानंतर अर्थसहाय्य कमी करणे हा सुद्धा उद्देशाचा होऊ शकत नाही. ठीक आहे. तर याचं उत्तर काय असणार आहे, फक्त सी. त्यानंतर खालीलपैकी कोणते वित्तीय धोरणाचे साधन नाही. तर इथं काय म्हटलेलं आहे की विच विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन इन्स्ट्रुमेंट ऑफ फिस्कल पॉलिसी. ओके. फिस्कल पॉलिसीचं कोणतं साधन नाही. आता कर आकारणी, आता फिस्कल पॉलिसी म्हणजे काय, राजकोषीय धोरण जे सरकार ठरत असतं, मग त्याच्यामध्ये कर आकारणी करणे, कर वाढवणे, कर कमी करणे, ह्या सगळ्या बाबींचा विचार केला जातो. त्यानंतर सार्वजनिक कर्ज ह्याच्यामध्ये सुद्धा विचार केला जातो. खुल्या बाजारातील कर्ज रोख्यांची विक्री. आता हे काय असणार आहे, हे आहे मौद्रिक
धोरण. आपल्याला दोन धोरणामध्ये फरक माहित पाहिजे. मौद्रिक धोरण आणि राजकोषीय धोरण. मौद्रिक धोरण कोण ठरवणार? आरबीआय म्हणजेच मॉनिटरी पॉलिसी समिती. ठीक आहे. आरबीआय. मौद्रिक धोरण आरबीआयचं, राजकोषीय धोरण हे आपल्या सरकारचं, केंद्र सरकारचं ज्याला म्हणू आपण. तर मग आता इथे सरळ म्हटलेले आहे, खुल्या बाजारातील कर्ज रचनेची खरी, ज्याला आपण ओपन मार्केट ऑपरेशन असं म्हणतो. तर हे मौद्रिक धोरणामध्ये येतं, याच्यात येणार नाही. आणि सार्वजनिक खर्च याच्यामध्ये येतो. अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. आपल्याला शांत डोक्यानं याचं उत्तर द्यायचं आहे. अनेक प्रश्न हे लॉजिक बेस आपले सुटत असतात. त्यानंतर तुटीच्या अंदाजपत्रकाची आवश्यकता भारतामध्ये यामधून निर्माण झाली. आता तुटीच्या अंदाजपत्रकाची आवश्यकता, ठीक आहे. तुटीचा अंदाजपत्रक म्हणजे काय आहे, की डिफिसिट आपण ज्याला म्हणू. ओके. त्याला आपण म्हणू की फायनान्शियल किंवा तुटीच्या अंदाजपत्रकाची, ठीक आहे. म्हणजे याला आपण बजेटमध्ये किंवा तुटीचा अर्थसंकल्प म्हणू. मग तुटीच्या अर्थसंकल्पाची किंवा अंदाजपत्रकाची आवश्यकता भारतामध्ये निर्माण का झाली? ओके. आता हा सुद्धा काय आहे, एक प्रकारे आपल्याला लॉजिक बेस प्रश्न आहे. ओके. आता हा लॉजिक बेस प्रश्न अ, असल्यामुळं आपल्याला ह्याचं उत्तर येऊन जाईल. कारण आपण अभ्यास केल्यानंतर आपलं लॉजिक डेव्हलप होईल. ठीक आहे. तर याच्यामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील योजनांसाठी आवश्यक तेवढा निधी जमा करण्यासाठी शासनाचे अपयश, ठीक आहे. म्हणजे तुटीच्या अंदाजपत्रकाची आवश्यकता भारतामध्ये यामधून निर्माण झाली. म्हणजे का आपण तुटीचा अर्थसंकल्प मांडायचा? तुटीचा अर्थसंकल्प म्हणजे काय आहे, की समजा आपलं इन्कम म्हणजे आय हे 2,000 कोटी आहे आणि आपला खर्च आहे 4,000 कोटी. ठीक आहे. आता हे 4,000 कोटी म्हणजेच 2,000 कोटीचा आपण तूट आहे इथं. मग हे 2,000 कोटी, 2,000 करोड किंवा कोटी हे एक्स्ट्रा आपल्याला का खर्च करायचे आहेत? हे खर्च का करावं लागले? ह्याची गरज का निर्माण झाली? हे आपल्याला ह्या प्रश्नात शोधायचं. पहिली गरज या ठिकाणी सार्वजनिक क्षेत्रातील योजनांसाठी आवश्यक तेवढा निधी जमा करण्यास शासनाचे अपयश. म्हणजे समजा मनरेगा असेल किंवा आरोग्यावरच्या योजना असतील, बालकावरच्या योजना असतील, महिलावरच्या योजना असतील, त्याच्यासाठी पैसा लागणार आहे. परंतु सरकारला ह्या इन्कमच्या माध्यमातून, आयच्या माध्यमातून तेवढा पैसा मिळाला नाही. मग तो या ठिकाणी अशा प्रकारे हा जो एक्स्ट्रा झालेला खर्च आहे तो तुटीचा भरण्यामधून भागवावा लागतो. ठीक आहे. मग त्यासाठी तुटीचा अर्थसंकल्प हे बरोबर आहे. आणि विकासबाह्य व अनुत्पादक कामावरचा वेगानं वाढणारा खर्च. बरोबर. विकासबाह्य आणि इथं काय म्हटलेलं आहे, शब्द बरोबर वाचा. मला एक्झॅक्ट उत्तर येईल. अनुत्पादक कामावरचा वेग. आता अनुत्पादक काम म्हणजे काय असणार आहे, किंवा विकासबाह्य आणि अनुत्पादक काम म्हणजे ज्याच्यापासून सरकारला कुठल्याही प्रकारचा काय होणार नाही, की लाभ होणार नाही असं काम. विकासबाह्य म्हणजे काय, की सरकारने एखादा रोड तयार केला किंवा एखादी फॅक्टरी टाकली तर त्याला आपण विकास काम म्हणतो. परंतु त्याच्यापासून कुठल्याही प्रकारचा सरकारला काय होत नाही, फायदा होत नाही. अशावर सरकारनं खर्च केला तर तो खर्च काय आहे, एक प्रकारचा अनवॉन्टेड खर्च आपण म्हणू. मग असा अनवॉन्टेड खर्च हा वेगाने वाढत आहे. सरकारचं संरक्षण खर्च गरजेचा आहे, परंतु अनवॉन्टेड ठिकाणी जर मोठ्या प्रमाणात पोलीस प्रोटेक्शन लावलं तर तो खर्च काय आहे, या ठिकाणी हा अनुत्पादक खर्च म्हणू शकतो. ठीक आहे. तर मग दोन्ही गोष्टी इथं महत्वाच्या आहेत. म्हणजे कुठलं बरोबर आहे, तर दोन्ही बाबी इथं बरोबर आहेत. ठीक आहे. त्यानंतर 9 नंबरचा जो चॅप्टर आहे ज्याला आपण आर्थिक नियोजन म्हणू. आता ह्याच्यामध्ये आर्थिक नियोजनामध्ये काय आहे, की विशेषतः सरकारच्या ज्या योजना आहेत ह्याच्यावरचा प्रश्न विचारला जातो. आपण जननी सुरक्षा योजना ह्याच्या बाबतीतचा प्रश्न विचारलेला आहे. मग तुम्हाला साधारण 6 ते 8 महिन्यामध्ये मागच्या जे काही केंद्र सरकारच्या योजना असतील, राज्य सरकारच्या योजना असतील, त्याच्याबद्दल माहिती असली पाहिजे. मग आता इथं या योजनेच्या माध्यमातून ही योजना आहे आणि यानुसार रोख मदत या बरोबर दिली जात आहे. ओके. तर आता या ठिकाणी या रोख मदतीच्या बाबतीतचा हा प्रश्न आहे, की या रोख मदत बरोबर दिली जात आहे. कारण काय आहे, तर बाळंतपण आणि बाळंतपणानंतरची दक्षता. ओके. म्हणजे पहिलं तर नाहीच, कारण दवाखान्यातील बाळंतपणाच्या संख्येत वाढ करणे असं नाही. ओके. तर इन्स्टिट्यूशनल प्रेग्नन्सी ज्याला म्हणतो ते वाढवण्यासाठी हे योजना नाही. बाळंतपण आणि बाळंतपणानंतरची जी दक्षता आहे याच्यासाठी ही योजना आहे. आणि गरीब स्त्रिया यांच्या दवाखान्यात बाळंतपण होण्याचं जे प्रमाण आहे कमी आहे, त्यावर अधिक इथं काय करायचं आहे, भर द्यायचा आहे. हे सुद्धा नाही. म्हणजे याचं उत्तर आहे फक्त 2.
त्यानंतर आपण आता इतर जो हा पॉइंट आहे, इतर एक तर करंटच्या संदर्भात जे ह्या 9 पॉइंटमध्ये जे गोष्टी येत नाहीत, आयोगाने दिलेले जे 9 पॉइंट्स आहेत, सिलेबसचे पॉइंट आहेत, त्याच्यामध्ये ज्या गोष्टी येत नाहीत, त्या 10 ह्या पॉइंटमध्ये आपण ॲड केलेल्या आहेत. जसं की हे कॅपिटल पुस्तक असेल, ठीक आहे. आता हे पुस्तक किंवा ह्याच्यावरचा प्रश्न का विचारला? कारण हा करंटमध्ये आलेला इश्यू होता आणि त्याच्यावरचा हा प्रश्न होता. आणि हे जे पुस्तक आहे हे विकसित जगामध्ये काय झालं की तीव्र असमानतेचा उदय झालेला आहे असं या पुस्तकामध्ये सांगितलं होतं. त्यामुळे याच्यावरचा हा विचारलेला प्रश्न आहे. ओके. त्यानंतर अ, अशा प्रकारचे प्रश्न येत असतात. तर आतापर्यंत आपण अ, पहिली स्टेप याच्यापूर्वीच्या लेक्चरमध्ये क्लिअर केली होती. ते म्हणजे अभ्यासक्रम आपण चांगल्या पद्धतीने डिकोडेड केलेला आहे. सिलेबस समजून घेतलेला आहे. कारण अभ्यास किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करताना लक्षात ठेवा की तुम्हाला पहिली गोष्ट सिलेबस डिकोडेड झालाच पाहिजे. कारण तुम्ही एखाद्या गावाला जात असाल तर त्या कोणत्या बसनं जायचं, कुठलं तिकीट काढायचं हे तुम्हाला एक्झॅक्ट माहित असलं पाहिजे. तरच तुम्ही त्या गावाला पोहोचू शकता. तुम्ही अ, जर तुम्ही योग्य पद्धतीने तिकीट घेतलं नाही किंवा तुम्हाला नंबरच माहित नाही, कुठल्या गावालाच जायचं माहित नाही, तर तुम्ही काय करू शकत नाही, तर ती जी स्पर्धा आहे ती जिंकू शकत नाही. त्यामुळे पहिली स्टेप आपण क्लिअर केलेली आहे आधीच. दुसरी आज आपण क्लिअर केली म्हणजे ते आयोगाचे क्वेश्चन पेपर मला त्याचा अर्थ समजला पाहिजे. काही क्वेश्चनचं आपण विश्लेषण केलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त काही जे प्रश्न असतील आपल्या डायरेक्शन अकॅडमी ह्या टेलिग्राम चॅनलवर ते उपलब्ध आहेत. ते तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि तिसरी जी स्टेप आहे याच्यानंतर ते सुरू होणार आहे ती म्हणजे ऍक्शन मोड. म्हणजे आपण ज्या महत्वाच्या संकल्पना आहेत सर्व सिलेबसच्या आणि त्याला असलेले चॅप्टर्स, त्या चॅप्टर्सवर आता स्पेशल लाईव्ह लेक्चर्सला सुरुवात होईल. आणि निश्चित तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर आपलं जे अनअकॅडमीचं सबस्क्रिप्शन आहे हे तुम्ही निश्चित जॉईन करा. याच्यामध्ये 1 महिन्यापासून ते 24 महिन्यापर्यंत म्हणजे 2 वर्षापर्यंत या ठिकाणी तुम्ही काय करू शकता की 2 वर्षापर्यंत हा कोर्स जॉईन करू शकता. आणि याची जी टोटल फी आहे हे आहे ₹15,200 किंवा 12 महिन्याची घ्यायची असेल तर ₹10,450 आहे. याच्यावर तुम्हाला शिवराज हा जर तुम्ही रेफर कोड वापरला तर तुम्हाला इथं 10% डिस्काउंट सुद्धा उपलब्ध होतं. भारतातल्या सर्वात मोठ्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे लेक्चर्स बघू शकता. आणि लेक्चर बघितल्याबद्दल थँक्यू. अशा प्रकारचं संपूर्ण लेक्चर बघा, निश्चित तुम्हाला फायदा होईल. हे कंबाईनचं होतं. याच्यानंतर राज्यसेवेचं सुद्धा अशाच प्रकारे आपण विश्लेषण करणार आहोत. त्यानंतर आपण आपल्या ऍक्शन मोड किंवा आपल्या सिलेबसला आणि त्या अनुषंगाने जे चॅप्टर्स आहेत त्याला आपण सुरुवात करणार आहोत. तर हे चॅनल निश्चित लेट्स क्रॅक इट महाराष्ट्र एक्झाम हे चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. थँक्यू. याच्याबद्दल काही प्रश्न असतील तर निश्चित तुम्ही खाली दिलेल्या बॉक्समध्ये टाईप करू शकता. थँक्यू. ऑल दी बेस्ट.